नाही, त्या काळामध्ये खेळायला शूज सुद्धा नव्हते खेळाडूंना. वेळ प्रसंगी पायाला चिंध्या बांधायच्या, चिंध्यांचा बॉल करायचा आणि गल्लीबोळातून खेळायचं, छोट्या छोट्या ग्राउंडवर खेळायचं, अशा पद्धतीचा फुटबॉल कोल्हापूरमध्ये चालत होता. साधारणपणे 19व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1910-15च्या आसपास अगदी कमी प्रमाणात फुटबॉल खेळला जायचा. मगाशी मी बोललो की शहाजी महाराज म्हणजे पूर्वीचे विक्रमसिंह महाराज हे राजाराम कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यावेळेला ते एक टॉपचे फुटबॉल खेळाडू होते. म्हणजे राजघराण्यातूनच फुटबॉलला सुरुवात झाली ना. शहाजी महाराजांनी अनेक ट्रॉफीज राजाराम कॉलेजला जिंकून दिल्या आणि कालांतरानं जयभवानी फुटबॉल संघाची स्थापना केल्यामुळं कोल्हापुरातल्या खेळाडूंना खेळायला चालना मिळाली. राधानगरीच्या एका जंगलातलं एका खेडेगावातलं पोरग ते फिजिकली फक्त ते पैलवान चांगलं दिसते असं वाटलं म्हणून शाहू महाराजांनी त्याला उचलून आणून कोल्हापुरात कुस्ती करायला लावली. मग आता आपण म्हणतो की कोल्हापूर हा कुस्ती आणि फुटबॉलचं माहेरघर आहे. ते यामुळेच म्हणतो आपण. शाहू महाराजांच्या काळात कुस्तीला चालना मिळाली, शहाजी महाराजांच्या काळात फुटबॉलला चालना मिळाली. मॅराडोना 1986च्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं हा गोल केला होता मॅराडोनानं. आणि ही जी घटना घडलेली आहे कोल्हापुरातली ही 1979 तारीख सुद्धा आहे. तर 1 जानेवारी 1979, 2 जानेवारी 1979 आणि 3 जानेवारी 1979 या 3 दिवशी या सलग 3 मॅचेस कोल्हापूरमध्ये झालेल्या. या कोपऱ्यात उभारलेले असतील आणि जर साधारण 40 फुटावर फाऊल झाला असेल तर इकडून पळत जाणार आणि ते जिथं फाऊल झाला तिथे होणार आणि विसल वाजवणार. माझ्याच टीमचे खेळाडू खेळले पाहिजेत, त्याच्या टीमचे एवढे खेळले, माझ्या एवढे का नाही, हेच चाललंय सध्या कोल्हापूर. हे नको आपल्याला. खरेच फुटबॉलवरती प्रेम करणारे लोक आहेत किंवा ज्यांना खरंच नॉलेज आहे फुटबॉलबद्दल, असे प्रेक्षक कमी झालेले आहेत. ज्यांना खरोखर फुटबॉल पद्धतीनं बघायचे आहे ते प्रेक्षक आता अलीकडे थोडेसे कमी झालेले आहेत. शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाग्रीन तालीम मंडळ ही मॅच असेल त्याच वेळेला खचाखच प्रेक्षक भरलेले असतात. आणि यामध्ये सुद्धा एक गोष्ट वाईट काय आहे की यातले बरेच प्रेक्षक त्या मॅचला भांडणं होतात काय बघण्यासाठी आलेले असतात. एवढं टॅलेंट आहे कोल्हापूरच्या फुटबॉलला. ती जर मुलं ज्या त्या वयामध्ये नॅशनल लेवलला जर गेली असती म्हणजे बाहेरच्या क्लबमध्ये किंवा बाहेरच्या अकॅडमीमध्ये तर ती आज भारताच्या टीमकडून टॉपच्या स्पर्धा खेळली असती. मुंबईला तर आम्ही आता सातत्यानं हरवतोय. मुंबई, पुणे, नागपूर, महाराष्ट्रातल्या कुठल्याही टीमकडून आम्ही आत्तापर्यंत हरलेलो नाही. त्यांना तर आम्ही हरवतोच. पण आता बाहेरच्या ज्या टीम आहेत त्यामध्ये LNIPची ग्वालियरची टीम चांगली असते. त्यांना शिवाजी विद्यापीठानं हरवलं. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन त्यांची पण इच्छा आहे. त्यांनी या भारतीय क्रिकेटचं वलय बघितलेलं आहे, IPLचं वलय बघितलेलं आहे, पैसा कसा मिळतो, प्रेक्षक किती आहेत हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांची ही इच्छा आहे की भारत हा फिफासाठी आम्हाला एक उपयुक्त देश आहे आणि भारताच्या फुटबॉलचा दर्जा लवकरात लवकर सुधारणं गरजेचं आहे. नमस्कार, मी मृणाल शिंदे. वेलकम टू द फर्स्ट एपिसोड ऑफ को फॅक्टर पॉडकास्ट. या सिरीजमधून आपण कोल्हापूरचे इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीज, कल्चर, बिझनेस, आर्ट आणि कोल्हापूरचे काही अनहर्ड स्टोरीज ऐकणार आहोत. याच्याकडे फक्त कॉन्टेंट म्हणून नाही तर कोल्हापूरचा मॉडर्न कल्चरल आर्काईव्ह तयार करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे, ज्याच्यातून येणाऱ्या जनरेशन्सला आणि संपूर्ण जगाला कोल्हापूरची एक नव्याने ओळख होईल या पॉडकास्टमधून. को फॅक्टर, वी आर द व्हॉइस ऑफ कल्चरल आयडेंटिटी ऑफ कोल्हापूर. फिफा वर्ल्ड कप 2026 हा सुरू आहे आणि त्याचा फीवर हा वाढतच चाललेला आहे. सो वी थॉट आपल्या पॉडकास्टचा पहिला एपिसोड आपण फुटबॉलवर करूया. कोल्हापूरचा फुटबॉल, जो माझाही अतिशय आवडता विषय आहे. कोल्हापुरात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वातावरण हे पहिल्यापासूनच आहे. त्याचबरोबर खेळाचा आणि स्पोर्ट्सचाही वारसा आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे अनेक साहसी खेळांचा यामध्ये विकास झालेला आहे, जसं की कुस्ती, साठमारी, शिवकाली मर्दानी खेळ आणि फुटबॉल. पण आपल्या फुटबॉलचं वेगळेपण हेच आहे की कोल्हापुरातल्या पब्लिकनी फुटबॉलला अक्षरशः डोक्यावरती घेतलेलं आहे. आपल्या तालमी, खचाखच भरलेले मैदान, पोरांच्या ईर्ष्या, पॅशन, आपल्या तालमीबद्दल असणारं प्रेम आणि ईर्ष्याने खेळणारा आपला कोल्हापूरचा फुटबॉल प्लेयर, या सगळ्यामुळे क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडं शहर असं फक्त म्हणण्यापुरतं नाही आहे. तो थ्रिल आपल्या शाहू स्टेडियमवर अनुभवायची गोष्ट आहे. पण आपल्या फुटबॉलची सुरुवात कशी झाली, केव्हा झाली, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आली, लोकांनी इतकं प्रेम का दिलंय, या गोष्टी शोधताना आमच्या हाती काही इंटरेस्टिंग किस्से लागलेले आहेत. त्याचबरोबर आत्ताच्या कोल्हापूरची फुटबॉलची परिस्थिती काय आहे, जर जगाच्या नकाशावर आपला फुटबॉल घेऊन जायचा असेल तर काय केलं पाहिजे आहे, या सगळ्यांची चर्चा करण्यासाठी स्वागत आहे आपल्या पॉडकास्टचे पहिले गेस्ट, क्रीडा प्रशिक्षक, फुटबॉल खेळाडू डॉक्टर अभिजित वनिरे सरांचं. नमस्कार सर. नमस्कार.
सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कसं होतं, कॉलेजची लाईफ कशी होती आणि त्यातून फुटबॉलची आवड कशी निर्माण झाली? साधारणपणे 1980 साल असेल आणि मी त्यावेळेला 5वीला होतो बर. आणि महाराष्ट्र हायस्कूलचा फुटबॉल त्यावेळेला कोल्हापूरमध्ये अतिशय जोमानं सुरू होता आणि आम्हाला एखादा बॉल खेळायला मिळावा म्हणून आम्ही गांधी मैदानात महाराष्ट्र हायस्कूलच्या प्रॅक्टिसच्या तिथं जाऊन थांबायचो. आमचे वडील कैलासवासी अप्पासाहेब वनिरे सर त्यावेळेला प्रॅक्टिस घ्यायचे. ते कोल्हापुरातील पहिले फुटबॉलमधील NIS आणि त्यांचं प्रॅक्टिस बघायला वगैरे आम्ही तिथं जायचो, आम्ही खेळायचो. असं बघत 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 आम्हाला खेळाची आवड निर्माण झाली. साधारण 1981 साली मी त्यावेळेला 6वीला होतो आणि बास्केटबॉल खेळायला चालू केलं मी. 6वी 7वी 2 वर्ष बास्केटबॉल खेळलो. महाराष्ट्र हायस्कूलच्या टीममधून राज्य स्पर्धेमध्ये उतरलो. राज्य स्पर्धेमध्ये आमच्या शाळेच्या बास्केटबॉल संघाचा 2रा नंबर आला. इथंपर्यंत मी बास्केटबॉल खेळाडू होतो. मग बास्केटबॉल खेळल्यामुळं थोडंसं बॉल पकडणे वगैरे याची ग्रीप मला चांगली होती आणि 8वीत गेल्यानंतर वडील एकदा मला म्हटले की तू फुटबॉल खेळायला चालू कर. कुठल्याही बापाला आपला मुलगा फुटबॉल आपल्या खेळामध्येच तयार झाला पाहिजे असं वाटत असतं ना. त्यामुळे त्यांची इच्छा होती की मी फुटबॉल खेळाडू तयार व्हावा. मग मी फुटबॉल खेळायला चालू केलं आणि बास्केटबॉल बंद केला. आणि असंच 8वीला खेळत 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 असताना गांधी मैदानमध्ये एकदा 4 फूट 11 इंच उंचीच्या स्पर्धा सुरू होत्या. म्हणजे त्या काळामध्ये खूप फास्ट चालायच्या त्या 4 फूट 11 इंच उंचीच्या स्पर्धा. अशी एक उभी काठी असायची, 4 फूट 11 इंचावर आडवी एक काठी असायची आणि त्या काठीच्या आतून जाणारे सगळे एक पात्र, त्या काठीला तटणारे किंवा काठीच्या वर डोकं जाणारे ते अपात्र त्या स्पर्धेला. मग अशा स्पर्धेमध्ये माझं सिलेक्शन झालं. स्थानिक शिवाजी पेठेतलंच नेताजी तरुण मंडळ म्हणून एक संघ होता आणि मॅच बघायला म्हणून मी गेलो होतो. विदाऊट शूज विदाऊट किट अशा मॅचेस होत्या त्या आणि मला कोणतरी म्हणलं की गोलकीपर राहा आणि मी राहिलो त्या मॅचला गोलकीपर. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ती टुर्नामेंट नेताजी तरुण मंडळनं जिंकली आणि त्या टीमचा गोलकीपर मी होतो. बेस्ट गोलकीपर म्हणून मला त्या स्पर्धेचं बक्षीस मिळालं आणि खऱ्या अर्थानं तिथून माझी फुटबॉलची सुरुवात झाली. मग 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्षे फुटबॉल महाराष्ट्र हायस्कूलच्या संघातून विविध गटातून खेळलो. राज्य स्पर्धेला प्रथम क्रमांक आला, राष्ट्रीय स्पर्धेला निवड झाली, सुब्रतो मुखर्जी स्पर्धेमध्ये खेळलो. अशा पद्धतीनं 12वीपर्यंत खेळल्यानंतर मग सिनियरला न्यू कॉलेजला आलो. FY SY TY 3 वर्ष न्यू कॉलेजला खेळलो. त्या न्यू कॉलेजमधून खेळत असताना एकदा इंटर झोन जिंकला, एकदा युनिव्हर्सिटीच्या टीममधून सिलेक्शन झालं. वडिलांची स्ट्रिक्ट वॉर्निंग होती, एकदाच फक्त खेळायचं युनिव्हर्सिटी. काही खेळाडू 4 वेळा 5 वेळा 6 वेळा खेळतात. मला त्यांनी सांगितलं की एकदाच खेळायचं. त्यामुळे मी फक्त एकदाच युनिव्हर्सिटी खेळलो आणि ग्रॅज्युएशन 89 साली पूर्ण झालं. ग्रॅज्युएशन पूर्ण होतच मंगळवार पेठेतील जय शिवराय फुटबॉल क्लब म्हणून होता, त्या फुटबॉल क्लबकडून मला खेळण्याची ऑफर आली. मग वय वर्ष माझं त्यावेळेला 18 वर्ष असेल आणि त्या वर्षी मी जय शिवराय फुटबॉल संघाकडून खेळायला सुरुवात केली. त्या संघाकडून 2 वर्ष खेळलो आणि तोपर्यंत शिवाजी तरुण मंडळचा ब संघ सिनियर झाला आणि मग आम्ही एक 5-6 जण ती टीम सोडून शिवाजी तरुण मंडळच्या ब संघाकडून खेळायला लागलो. ते एक 4 वर्ष आम्ही त्या संघाकडून खेळलो. दरम्यान आम्ही ज्या ठिकाणी मी राहायला आहे त्या खंडोबा तालमीची फुटबॉलची टीम 1992 साली सिनियर गटात प्रवेश केला. त्यांनी ब गटाची टुर्नामेंट जिंकली आणि खंडोबा तालमीचा संघ सिनियर झाला. सिनियर झाल्यानंतर मग आम्हाला त्या टीमची ऑफर आली म्हणण्यापेक्षा आमचा घरचाच संघ असल्यामुळे आम्ही हक्कानं त्या संघामधून खेळलो आणि 1993 पासून मी खंडोबा तालमीचा गोलकीपर म्हणून खेळायला सुरुवात केली. ते अगदी शेवट 2007 सालापर्यंत मी खंडोबा तालमीकडून खेळलो. अशा पद्धतीनं माझं कोल्हापुरामध्ये खेळाडू या नात्यानं फुटबॉलमध्ये योगदान राहिलं. तुम्ही आत्ताच बोलला की आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितलं होतं एकदाच युनिव्हर्सिटीकडून खेळावं, त्याच्या मागचं कारण काय होतं? खेळाडूंना खऱ्या अर्थानं सर्टिफिकेटची गरज असते नोकरीसाठी. मग त्यांचं म्हणणं असं होतं की तू एक युनिव्हर्सिटी खेळलास तरी तेवढेच महत्त्व आहे आणि 5 युनिव्हर्सिटी खेळलास तरी सुद्धा तेवढंच महत्त्व आहे.
त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू एकदाच युनिव्हर्सिटी खेळायचं. त्यानंतर मी BPEdला प्रवेश घेतला. म्हणजे लास्ट इयरला पदवीच्या असताना युनिव्हर्सिटी खेळलो. त्यानंतर BPEdला प्रवेश घेतला. परत विद्यापीठात MPEdला प्रवेश घेतला. त्यानंतर कॉमर्स कॉलेजमध्ये MCOMला प्रवेश घेतला. त्या वर्षीसुद्धा मी खेळू शकलो असतो युनिव्हर्सिटी, खरं वडिलांनी सांगितलं होतं की खेळायचं नाही. त्यामुळे एकच वर्ष मी युनिव्हर्सिटी खेळलो. सर, आता आपण कोल्हापूरच्या फुटबॉलच्या इतिहासाकडे वळूया. कोल्हापूरमधला फुटबॉल हा कसा सुरू झाला आणि कधी सुरू झाला? साधारणपणे 19व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे 1910-15च्या आसपास अगदी कमी प्रमाणात फुटबॉल खेळला जायचा. आणि 1928 साली कोल्हापूरमध्ये पहिला फुटबॉल क्लब स्थापन झाला, जामदार क्लब. जामदार म्हणजे गंगावेश पासून शिवाजी पूल जो आहे पंचगंगेचा, त्या रस्त्याला जाताना एक उजव्या साईडला जामदार क्लब म्हणून अजून सुद्धा आहे. त्यांचा क्लब अधिकृतरित्या तो सुरू झाला आणि तिथं फुटबॉल खेळायला सुरुवात झाली. म्हणजे ती काय कारण होतं की लोकांमध्ये ती फुटबॉलची आवड कशा? नाही, आता कसं झालं, 28 साली फुटबॉल क्लबची स्थापना झाली, परंतु आपला फुटबॉल जागतिक स्तरावर फुटबॉल खेळला जातच होता. मग त्याचं थोडंसं वलय असायचंच कोल्हापूरमध्ये. आणि विश्वचषक त्याच्या अगोदरपासून सुरू होता फुटबॉलचा. त्यामुळे ते थोडीशी आवड खेळाडूंमध्ये असल्यामुळं आपणही काहीतरी फुटबॉल खेळलं पाहिजे वगैरे असं लोकांना वाटायचं. आणि त्याच्यामध्ये एक चांगली घटना काय घडली, देवासचे विक्रमसिंह महाराज ते कोल्हापूरमध्ये 1928, 29, 30, 31च्या दरम्यान राजाराम कॉलेजमध्ये शिकायला होते. आणि त्यांचा फुटबॉल अतिशय आवडीचा खेळ आणि ते स्वतः फुटबॉल खेळायचे. मग ते राजाराम कॉलेजकडून खेळत असताना त्यांनी अनेक ट्रॉफी जिंकून दिल्या राजाराम कॉलेजला. मग त्यावेळेला पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा असे सगळे जिल्हे त्यामध्ये एकत्र असायचे आणि त्यातून मग मॅचेस व्हायच्या. आणि विक्रमसिंह महाराजांनी त्यावेळेला स्पर्धा अतिशय गाजवल्या. आणि कालांतरानं काय झालं की हेच विक्रमसिंह महाराज आपल्या कोल्हापूरच्या गादीवर शहाजी महाराज या नावानं पद धारण करून विराजमान झाले. म्हणजे मुळात त्यांना फुटबॉलची आवड होती, त्यात ते कोल्हापूरचे महाराज गादीवर विराजमान झाले. त्यामुळं अधिक चालना खेळायला मिळाली. म्हणजे गल्लीबोळातनं खेळणारे खेळाडू होते, त्यांना क्लब स्थापन झाल्यामुळं एका विशिष्ट नियमाच्या चाकोरीमध्ये फुटबॉल खेळायला मिळालं. आणि मग ते हळूहळू त्याचा प्रसार होत गेला. मग तो प्रसार होत 1940 साली शहाजी महाराजांनी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना केली. म्हणजे आता जी फुटबॉलची शिखर संस्था आहे शाहू स्टेडियमवर, तिची स्थापना केली. आणि तिची स्थापना झाल्यानंतर मग अनेक क्लब निर्माण झाले. मग त्यामध्ये 1931 साली शिवाजी तरुण मंडळची स्थापना झाली. त्याच दरम्यान प्रॅक्टिस फुटबॉल क्लबची स्थापना झाली. त्यानंतर एक 5-6 वर्षानं बालगोपाल तालीमची स्थापना झाली. बागल चौक त्यांचा एक फुटबॉल संघ होता, तो सुद्धा अतिशय चांगला होता, त्याची स्थापना झाली. 12 इमाम दर्गा त्यांची टीम फुटबॉलची चांगली होती. असे काही एक 6-7 क्लब स्थापन झाले आणि मग हळूहळू स्पर्धा सुरू झाल्या. सो हे सगळे क्लब जेव्हा स्थापन झाले, तुम्हाला आठवतं का सगळ्यात पहिली नोंद असलेली मॅच कोणती होती किंवा त्यावेळेस? नाही, आता हे क्लब स्थापन झाल्यानंतर शहाजी महाराजांचा एक जय भवानी फुटबॉल संघ म्हणून एक होता, पण तो तिथं काही कायमस्वरूपी खेळाडू नव्हते. मग ते शिवाजी पेठेतले, मंगळवार पेठेतले खेळाडू जाऊन तिथं खेळायचे. आणि मग ते जय भवानीच्या नावावर बाहेरच्या स्पर्धा वगैरे खेळायला जायचे. त्यामुळं पहिली मॅच कुठली झाली याची काय म्हणजे नोंद घेणं वगैरे शक्य नाही असं. मग कोणत्या मैदानावरती सगळे असं हे सराव असायचे? साधारण स्वातंत्र्यपूर्व काळातली ही गोष्ट आहे. त्यावेळेला राजाराम कॉलेजचं मैदान असे ओळख होती मैदानाची. राजाराम कॉलेजचं मैदान म्हणजे कुठं, तर आत्ताचं प्रायव्हेट हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूलपासून शिवाजी स्टेडियमचा आणि शाहू स्टेडियमचा जो भाग आहे तो सगळा असा मोकळं माळ होता. आणि तिथं त्या राजाराम कॉलेजचं मैदान म्हणून ओळखलं जायचं आणि तिथं स्पर्धा व्हायच्या. म्हणजे आत्ताच्या शिवाजी स्टेडियमवर. त्यावेळेला पायऱ्या वगैरे काही नव्हतं ते. सो आपण आता म्हटलं की पायऱ्या वगैरे नव्हतं, मग त्यावेळेस काय सुविधा होत्या आणि लोकांमध्ये मॅचेसचं वातावरण कसं होतं? नाही, त्या काळामध्ये खेळायला शूज सुद्धा नव्हते खेळाडूंना. वेळ प्रसंगी पायाला चिंध्या बांधायच्या, चिंध्यांचा बॉल करायचा आणि गल्लीबोळातून खेळायचं, छोट्या छोट्या ग्राउंडवर खेळायचं, अशा पद्धतीचा फुटबॉल कोल्हापूरमध्ये चालत होता. मग ते शहाजी महाराजांच्या रूपाने एक चांगलं वरदान कोल्हापूरला लाभलं की
त्यांच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीची इक्विपमेंट मिळू लागली, चांगलं फुटबॉल खेळायला मिळू लागला, चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. त्याचंच एक उदाहरण म्हणजे 1945च्या दरम्यान राज्यारोहण चषक शहाजी महाराजांनी भरवलं होतं. राज्यारोहण चषकला वैशिष्ट्य काय होतं, ते जे राजाराम कॉलेजचं म्हणजे आता जो शिवाजी स्टेडियमचं मैदान आहे त्याच्यात चारी बाजूनं असे शामियाने उभा केले होते शहाजी महाराजांनी. कशासाठी? तर त्यांचे जे सरदार मानकरी वगैरे जे बाहेरगावचे वगैरे जे आहेत त्यांना निमंत्रण दिलेलं होतं आणि ते सगळे त्या शामियान्यातून बसून मॅच बघणार. आणि प्रायव्हेट हायस्कूलच्या बाजूला जो रिकामा जागा होता तिकडं सगळं शिवाजी पेठेतलं प्रेक्षक बसायचं आणि राहिलेल्या जागेत सगळं मंगळवार पेठ वगैरे किंवा इतर कोल्हापुरातले पब्लिक वगैरे तिथं बसायचं. आणि अशा पद्धतीनं राज्यारोहण चषक भरवला होता. आणि शहाजी महाराजांची इच्छा होती की राज्यारोहण चषक आहे, माझा चषक आहे, माझी टीम चांगली पाहिजे. मग जय भवानीची टीम चांगली करायची. मग कोल्हापुरातले शिवाजी तरुण मंडळचे बालगोपाल वगैरे वगैरे प्रॅक्टिस वगैरे सगळे मंगळवार पेठेतले असे सगळे निवडक खेळाडू घ्यायचे आणि एक दर्जेदार जय भवानी फुटबॉल संघ करायचा, असं शहाजी महाराजांनी ऑफर दिली. बाकीच्या सगळ्या टीमनी मान्य केलं, परंतु शिवाजी तरुण मंडळनं काही ते मान्य केलं नाही. शिवाजी तरुण मंडळाचं म्हणणं असं होतं की आमची शिवाजी तरुण मंडळाची टीम स्वतंत्र आम्ही घालणार. मग ते नाही होय करत शेवटी शिवाजी तरुण मंडळाचं ऐकावं लागलं आणि शिवाजी तरुण मंडळाची स्वतंत्र टीम घातली आणि मंगळवार पेठेतल्या सगळ्या निवडक खेळाडूंची जय भवानीची टीम केली. त्याशिवाय काही बाहेरगावच्या टीम वगैरे सगळ्या अशा बोलवल्या होत्या. आणि राज्यारोहण चषक सुरू झाला आणि शिवाजी तरुण मंडळानं थोडीशी आडमुठी भूमिका घेतलेली असल्यामुळे वातावरण थोडंसं तंग झालं आणि ईर्ष्या निर्माण झाली. आणि सुदैवानं किंवा काही म्हणा तुम्ही, फायनल मॅच शिवाजी तरुण मंडळाने जय भवानीच पडली. म्हणजे शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठ तिथं स्वरूप आलं. आणि त्यावेळेला इतकं म्हणजे कडक वातावरण झालेलं होतं की भांडणं होतात की काय असं. आणि मॅचचा दिवस होता, खचाखच सगळे आजूबाजूची सगळी जागा व्यापलेली होती प्रेक्षकांनी. शामियानातून सगळे राजदरबारातले लोक गणवेशातनं वगैरे असे होते. आणि मॅचला सुरुवात झाली. पहिली हाफ तशीच गेली, 0-0 बरोबरीत गेली. अगदी ताकदीचा वापर केला, अगदी सुंदर असा खेळ झाला. आणि सेकंड हाफ सुरू झाल्यानंतर एक 10-15 मिनिटात शिवाजी तरुण मंडळावर गोल झाला. मग तो गोल फेडण्याचा प्रयत्न भरपूर झाला. मग शिवाजी तरुण मंडळमध्ये शंकरराव शिंदे म्हणजे ज्यांचा लेफ्ट लेग चालायचा चांगला ते, त्यानंतर विनायक कडेकर फॉरवर्डला खेळणारे, रामभाऊ ठाकार, अशी जुनी मंडळी सगळी त्या शिवाजी तरुण मंडळाच्या टीममध्ये होते. जय भवानीचे गोलकीपर होते भीमराव दळवी, जे आता जे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये राजू दळवी आहेत त्यांचे वडील. बेस्ट रेफरी कोल्हापुरातले. आणि ते गोलकीपर पण होते, 6 फूट उंच ते जय भवानीचे गोलकीपर होते. आणि मॅच संपायला साधारणपणे एक 10-15 मिनिटं राहिलेली होती आणि प्रेक्षकांनी ओळखलं की आता काय शिवाजी तरुण मंडळ गोल फेडू शकत नाही. मग हळूहळू प्रेक्षक शिवाजी पेठेतले मैदान सोडून बाहेर निघू लागले. ते साधारणपणे मिरजकर टिकटी वगैरे अशा बिनखांबीपर्यंत आले होते. त्यावेळेला काय कुठं जरी तुम्ही निघाला तरी मोकळं मैदान असल्यामुळे आवाज लगेच जायचा. आणि मॅच संपायला एक 5 मिनिट राहिले होते आणि 5वा मिनिट राहिलेलं होतं आणि शिवाजी तरुण मंडळानं गोल फेडला. कसा फेडला तर शंकरराव शिंदेने कॉर्नर मारली. डिफेन्सची ती ॲक्च्युली कॉर्नर मारलेली, बरोबर असा बॉल टर्न होऊन सेकंड पोलला जाऊन गोल पोस्टमध्ये गेला डायरेक्ट, कुणाचाही टच नव्हता. आणि तिथं गोल फेटला. शिवाजी पेठेतलं प्रेक्षक अक्षरशः म्हणजे सगळं मैदानातून धुळीचे लोटच्या लोट दंगा करून मग पुन्हा ते प्रेक्षक सगळं मैदानातून बाहेर घालवलं. परत सामन्याला सुरुवात झाली. तोपर्यंत धुळीचे लोट बघून आणि प्रेक्षकांचा आवाज बघून निम्म प्रेक्षक जे शिवाजी पेठेतलं गेलेलं होतं बिनखांबीपर्यंत ते परत मागं आलं. त्यावेळेला काही कंपाऊंड वगैरे नसल्यामुळे कुठूनही प्रवेश मिळायचा. आणि सगळं प्रेक्षक परत आलं. सामना संपला. 1-1 बरोबरीत झाला. जादा टायमिंग दिल्यानंतर त्या जादा वेळेतला पहिली 5 मिनिटं अशीच गेली. परत राहिलेली दुसऱ्या 5 मिनिटामधला खेळ सुरू झाला. आणि परत एकदा शिवाजी तरुण मंडळाला मध्यरेषेच्या तिथे एक फाऊल मिळाला. आणि तो फाऊल शंकर शिंदे यांनी असा मारलेला फाऊल तो
बारक्या डीच्या लाईनवर विनायक कडेकर म्हणजे फॉरवर्ड होते शिवाजीचे, त्यांच्या पायात जाऊन पडला आणि त्यांनी वेळ न लावता बरोबर गोलपोस्टमध्ये तो बॉल डिवचला. अशा पद्धतीने ते 2-1 हा सामना शिवाजी तरुण मंडळानं जिंकला. त्यानंतर जल्लोष आणि जल्लोष म्हणजे विश्वचषकाला जसा कोल्हापूरमध्ये माहोल तयार होतोय त्याच्याही पेक्षा भयानक माहोल त्यावेळेला तयार झालेला होता. आणि शिवाजी तरुण मंडळाची मिरवणूक निघाली आणि ही मिरवणूक पहाटे 5 वाजेपर्यंत निघाली होती कोल्हापुरातून. म्हणजे असं त्यावेळेचं ते वातावरण होतं. आता हे प्रत्यक्ष बघायला मी त्यावेळेला नसणारच आहे, पण हे आमच्या वडिलांनी मला सांगितलेलं मी नोंद करून ठेवलेलं होतं. फुटबॉलला राजश्रय मिळावा म्हणजे नेमकं काय आहे, त्यात राजघराण्याची भूमिका काय होती. म्हणजे आता आपण तर सांगितलंच होतं की शहाजी महाराजांचं खूप योगदान आहे फुटबॉलचं, कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये. तर राजश्रय मिळावा म्हणजे काय मिळावा नेमकं आपल्याला. राजाश्रय याचा अर्थ हाच की जय भवानी फुटबॉल संघाची स्थापना केली शहाजी महाराजांनी. आणि त्यावेळेला त्या खेळाडूंना पूर्वी बूटसुद्धा मिळत नव्हते खेळायला किंवा बॉल मिळायचे नाहीत. ते राजवाड्यातली टीम आहे म्हटल्यानंतर त्या खेळाडूंना सगळ्या फॅसिलिटीज मिळू लागल्या. बूट मिळाले, किट मिळालं, परत खेळायला ग्राउंड, पोलो मैदान पूर्वीचं जे शाहू महाराजांचं होतं न्यू पॅलेसच्या बॅक साईडला आता आहे तिथं खेळायची संधी मिळाली. त्यानंतर बाहेर गावाला वगैरे टीम जायचं झालं तर स्वखर्चानं जायला लागत होतं, ते वाचलं. आणि प्रोत्साहन महाराजांनी खूप दिलं, त्यामुळं कोल्हापूरच्या फुटबॉलला चालना मिळाली. राजघराण्यातील लोक स्वतः फुटबॉल खेळत होते का. मगाशी मी बोललो की शहाजी महाराज म्हणजे पूर्वीचे विक्रमसिंह महाराज हे राजाराम कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यावेळेला ते एक टॉपचे फुटबॉल खेळाडू होते. म्हणजे राजघराण्यातूनच फुटबॉलला सुरुवात झाली ना. शहाजी महाराजांनी अनेक ट्रॉफीज राजाराम कॉलेजला जिंकून दिल्या आणि कालांतरानं जय भवानी फुटबॉल संघाची स्थापना केल्यामुळं कोल्हापुरातल्या खेळाडूंना खेळायला चालना मिळाली. आपण असं म्हणू शकतो का की यातूनच KSCची स्थापना झाली. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन जे आहे त्याच्यावर पेट्रोन म्हणून राजघराण्यातल्या व्यक्तींचंच नाव असतं. बरोबर. अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून पण राजघराण्यातलीच व्यक्ती असतात. त्यामुळे पूर्णपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन कार्यरत आहे. हे 1940 सालापासून. बरोबर. आणि आज सुद्धा त्याच पद्धतीनं कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन खेळाचा प्रसार करत आहे. आणि यामध्ये प्रामुख्यानं जी भूमिका आहे ती आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची, त्यांच्यानंतर मालोजीराजे छत्रपती यांची, संभाजीराजे छत्रपती यांची आणि मधुरी महाराज यांची, या सर्वांचं जातीनिशी लक्ष असतं कोल्हापूरच्या फुटबॉलकडं. त्यामुळं अजूनसुद्धा फुटबॉल चांगल्या वळणावर आहे. सर, आता आपण थोडी नावांची नोंद केलेली आहे की आपले त्या काळातले टॉप प्लेयर्स कोण होते आणि त्यांचं स्पेशलायझेशन काय होतं. मुळात कोल्हापूरमध्ये त्या काळामध्ये शिवाजी तरुण मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, 12 फुटबॉल क्लब, बागल चौक फुटबॉल क्लब असे मोजके संघ होते. आणि त्या संघातून खेळणारे खेळाडू साधारणपणे शिवाजी तरुण मंडळाचा विचार केला तर शंकर शिंदे, विनायक कडेकर, रामभाऊ ठकार, फिलिप फोस म्हणून एक बाहेरचा खेळाडू होता ते. आणि त्यांचं स्पेशलायझेशन म्हणजे ते काय फॉरवर्ड खेळायचे. विनायक कडेकर फॉरवर्ड खेळायचे, पण असं विजेच्या चपळाईनं त्यांचं म्हणजे अटॅक असायचा फुटबॉलचा. शंकर शिंदे जे होते ते डिफेन्स खेळायचे, 6 फूट उंच आणि दोन्ही पायानं खेळणारे शंकर शिंदे. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे कॉर्नर किक जर मिळाली तर त्यांची डायरेक्ट कॉर्नर किक गोलपोस्टमध्ये जायची. आणि त्याची प्रचिती राज्यारोहण चषकच्या वेळेला आली सगळ्या जनतेला. रामभाऊ ठकार म्हणजे मला हाफच्या पोझिशनला खेळायचे, एक संयमी शांत असा खेळाडू, परंतु भिंत म्हणला तरी चालेल अशी. त्यानंतर मग प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे भीमराव दळवी गोलपोस्टमध्ये उभारले की समोरच्या खेळाडूला गोलपोस्टमध्ये कसा बॉल मारायचा हे कळायचं नाही, कारण हे मुळात 6 फूट उंच. आडव्या बारला ह्यांचा हात उभा राहून लागायचा. हात असा बाजूला केला तर गोलपोस्ट पूर्ण कव्हर व्हायचे. अशा पद्धतीचे हे गोलकीपर होते. त्यानंतर बालगोपाल तालमीचे काही खेळाडू होते, त्यामध्ये बाबू फरास, अब्बास मुकादम, त्यानंतर निजाम मोमीन हे असे. त्यानंतर पिसे बंधू, भाऊ दोघंजण फुटबॉल खेळायचे, रघु पिसे, लक्ष्मण पिसे वगैरे असे खूप चांगल्या पद्धतीचा फुटबॉल खेळत होते हे.
त्यानंतर प्रॅक्टिस फुटबॉल क्लबमधले रामभाऊ कदम, ढेरे, गुजर असे अनेक चांगले दर्जेदार खेळाडू त्यावेळेला होऊन गेले. आणि वैशिष्ट्य म्हणजे आता मी जी ही नावं सांगितली ह्यांचेच घराण्यातली मुलं आत्ता फुटबॉल खेळतात. सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन. सेकंड नाही, आता ही तिसरी किंवा चौथी पिढी त्यांच्या घरातली खेळत असेल. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूरच्या फुटबॉलवर काय परिणाम झाला होता का? दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये पोलंड या देशातले युद्ध कैदी कोल्हापूरजवळच्या गांधीनगरच्या तिथं वळीवडे म्हणून गाव आहे, त्या वळीवड्याच्या हद्दीमध्ये आश्रयाला येऊन राहिलेले होते. त्या पोलंडवासियांनी महाराजांच्याकडे रिक्वेस्ट केलेली होती की आमची राहायची सोय करा, आम्ही आश्रित म्हणून. आणि महाराजांनी तात्काळ त्याला होकार देऊन त्यांची राहायची सोय केलेली होती. त्या युद्ध कैद्यांमध्ये काही फुटबॉल खेळाडू होते, ते चांगल्या पद्धतीनं फुटबॉल खेळायचे आणि त्यांच्याबरोबर फुटबॉल खेळायला आपले कोल्हापूरचे खेळाडू जायचे. मग त्यामध्ये जय भवानीचे खेळाडू जायचे, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेतले इतरही काही खेळाडू जायचे आणि त्यांच्यात ते सरावाचे सामने व्हायचे. आणि त्याचा फायदा आपल्या खेळाडूंना कसा झाला की नियमाच्या चाकोरीमध्ये कसं खेळायचं, साहित्याचा वापर कसा करायचा, मग ते बूट पहिल्यांदा घालायला मिळाले तिथं. अशा पद्धतीनं तिथं बाहेरच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबर खेळायला मिळालं. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं आपलं कोल्हापूर शहर आहे, तरी पण त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये फुटबॉलची संस्कृती कशी वाढत चाललेली आहे? कोल्हापूरला शाहू महाराजांच्या रूपानं एक दैवी देणगी लाभली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय भरीव असं काम केलेलं होतं, राजर्षी छत्रपती शाहू महाराज. मग त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुस्तीला चालना जास्त प्रमाणात दिली. कुस्तीला चालना कशी दिली तर ते कोल्हापूर जिल्ह्यातून किंवा कुठल्याही दौऱ्यावर असताना त्यांना एखादा जर मुलगा चांगला वाटला तर त्याला तिथून ते उचलायचे आणि कोल्हापूरला आणायचे आणि मोतीबाग तालमीमध्ये कुस्ती करायला लावायचे. अशी उदाहरणं आहेत, भरपूर आहेत. व्यंकाप्पा बुरुड, सांगली जिल्ह्यातलं कौलापूर गाव आहे, तिथं कुस्तीच्या स्पर्धा सुरू होत्या आणि त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये हा व्यंकाप्पा बुरुड कुस्ती करायला लागलेला शाहू महाराजांनी बघितला आणि त्याला तिथून उचलला आणि मोतीबाग तालमीत आणून ठेवला, आपल्या न्यू पॅलेसच्या तालमीमध्ये आणून ठेवला. त्याला सर्व प्रकारची मदत दिली. अशा प्रकारचे असंख्य पैलवान, त्यांना आर्थिक मदत दिली, त्यांना नोकऱ्या दिल्या, त्यांना शेत जमिनी दिल्या, त्यांचं आर्थिक तरतूद त्यांची केली. आता हे करत असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैलवानांची संख्या वाढली पाहिजे म्हणून त्यांनी जवळजवळ 101 तालमींना सहकार्य केलं. त्यांनी तालमींचं पुनरुज्जीवन व्हावं म्हणून त्यांना आर्थिक मदत केली. तालमीमध्ये चांगले कोचेस वस्ताद आणून ठेवले आणि त्यामुळं कोल्हापूर जिल्हा सगळा कुस्तीमयच होऊन गेला. राधानगरीच्या एका जंगलातलं एका खेडेगावातलं पोरगं, ते फिजिकली फक्त ते पैलवान चांगलं दिसतंय असं वाटलं म्हणून शाहू महाराजांनी त्याला उचलून आणून कोल्हापुरात कुस्ती करायला लावली. आता हे फक्त तालमींपुरतं मर्यादित राहिलं नाही तर दुसऱ्या एडवर्डच्या वाढदिवसाला शाहू महाराज इंग्लंडला गेले होते आणि येता येता त्यांनी एक 8-10 देशांचा दौरा केला. मग रोममध्ये फिरत असताना त्यांना असं एक मैदान दिसलं की कुठंही बसलं तरी कुस्ती दिसते. असं मैदान आहे म्हटल्यानंतर त्यांनी ते बघितलं, आपल्या इंजिनियरना सांगितलं की हे काय आहे, कसं आहे बघा आणि अशा पद्धतीचं कोल्हापूरमध्ये मला कुस्तीचं मैदान पाहिजे. ही साधारण गोष्ट 1907-08ची आणि लगेच शाहू महाराजांनी कोल्हापूरला आले, जागा निवडली आणि बांधकामाला सुरुवात केली. ते आपलं आजचं शाहू खासबाग कुस्त्याचं मैदान. अशा पद्धतीनं शाहू महाराजांच्या काळापासूनच कोल्हापूर जिल्हा हा क्रीडामय झालेला होता आणि कालांतरानं मग विक्रमसिंह महाराज कोल्हापूरला आले आणि त्यांच्या कारकिर्दीत मग फुटबॉल खेळायला चालना मिळाली आणि मग आता आपण म्हणतो की कोल्हापूर हा कुस्ती आणि फुटबॉलचं माहेरघर आहे. ते यामुळेच म्हणतो आपण. शाहू महाराजांच्या काळात कुस्तीला चालना मिळाली, शहाजी महाराजांच्या काळात फुटबॉलला चालना मिळाली. सर, मगाशी आपण एक उल्लेख केलं की राज्यारोहण चषक 1940 या काळात झालं होतं. त्याचप्रमाणे अलीकडे कोणती अशी एक मॅच किंवा एक असं गोष्ट घडलेली आहे का? अलीकडच्या काळात म्हणजे 1980 सालापासून अलीकडं वर्षाला एक 8 ते 10 टुर्नामेंट होतात कोल्हापूरमध्ये आणि बऱ्याच मॅचेस अशा अतितटीच्या म्हणजे रोमहर्षकाशी म्हणजे लक्षात राहण्यासारख्या झालेल्या आहेत.
परंतु त्यातली जी एक मॅच मला इथं या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावीशी वाटते. साधारण 1979चा काळ असेल, त्यावेळेला फुटबॉलच्या स्पर्धा गांधी मैदानमध्ये व्हायच्या. शिवाजी पेठेत जे गांधी मैदान आहे तिथं मॅचेस व्हायच्या बऱ्याच वेळा. आणि महापौर चषक टुर्नामेंट भरवलेल्या महानगरपालिकेनं, आणि त्या महापालिकेचे उपायुक्त जे होते त्यांनी एक अट घातलेली होती की महापौर चषक घ्यायचा, खरं फायनल मॅच जी आहे ती निकालीच झाली पाहिजे, ती पेनल्टीवर गेली नाही पाहिजे किंवा त्याच्या टॉस झाला नाही पाहिजे किंवा असं कुठल्याही पद्धतीने निकाल लावायचा नाही. आणि त्या पद्धतीनं टुर्नामेंट सुरू झाल्या. फायनलला प्रॅक्टिस फुटबॉल संघ आणि शिवाजी तरुण मंडळ हे 2 संघ फायनलला आले. आणि अट तर घातलेलीच होती, इक्वल चालणार नाही. पहिल्या दिवशी मॅच सुरू झाली, इक्वल झाली, 0-0 इक्वल. परत दुसऱ्या दिवशी मॅच घेतली, दुसऱ्या दिवशी मॅच झाली, 1-1 स्कोर झाला, मग इक्वल झाली. त्यामुळे परत तिसऱ्या दिवशी खेळवायची ठरली. आणि आणि वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही दिवस प्रेक्षक कामधंदा सोडून, दुकानं बंद करून, रिक्षाचा व्यवसाय असेल तर रिक्षा बंद करून, सगळी रजा टाकून त्या गांधी मैदानावर खचाखच भरलेली सगळी अशी. म्हणजे उभारायला जागा नव्हती, एवढी प्रचंड गर्दी. मॅच तर स्थानिक. आणि तिसऱ्या दिवशीचं संघ दोन्ही उतरले मैदानात. नामवंत पंच कोल्हापुरातले रणजित नलवडे ते मुख्य पंच होते. आणि त्यांचं, त्या रणजित नलवड्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर आता आपण विश्वचषकला सुद्धा बघतो की बऱ्याच वेळेला रेफरी साधारण एक 30-40 फुटावरचे फाऊल तिथं उभा राहूनच देतात. ह्या रणजित नलवड्यांचं तसं नव्हतं. या कोपऱ्यात उभारलेले असतील आणि जर साधारण एक 40 फुटावर फाऊल झाला असेल तर इकडून पळत जाणार आणि ते जिथं फाऊल झाला तिथं बोट दाखवणार आणि विसल वाजवणार. म्हणजे खेळाडूंच्या बरोबरीनं त्यांचं रनिंग व्हायचं त्या मैदानावर. ते रेफरी होते तिसऱ्या दिवशी. आणि मॅच सुरू झाली, हाफ टाईमपर्यंत इक्वल होती. आणि हाफ टाईम नंतर चंचल देशपांडे म्हणून प्रॅक्टिस क्लबचे फुटबॉल खेळाडू होते. असा एक कॉर्नरच्या बाजूने असा एक उंचावरून बॉल आला आणि ह्यानी, हे काय फारसे उंच नव्हते, साधारण 5 फूट 5 इंचापर्यंत असतील. आणि असा एक वरून आलेला बॉल ह्यानी जंप करून हेडनं मारायचं म्हणून ॲक्शन हेडची केली आणि हातानं बॉल गोलीत मारला. हे फक्त बघितलं होतं कोणी, त्यांच्याच दोस्तानं, म्हणजे सुरेश पाटलाने. त्याने, सुरेश पाटील कॅप्टन शिवाजी तरुण मंडळी, त्यांनी दंगा चालू केला, हँड आहे म्हणून. आणि चंचल देशपांडे म्हणले हँड नाही. शेवटी रणजित नलवडेने तो गोल दिला. आणि एक 5 मिनिटात मॅच संपली. जल्लोष पण सुरू झाला आणि वाद पण सुरू झाले. पण शेवटी सगळं शांत केलं, प्रॅक्टिस क्लब विजयी झाला. त्यानंतर 1 महिन्यानं बरोबर मिरजेमध्ये एक टुर्नामेंट भरवली होती आणि तिथं पुन्हा शिवाजी तरुण मंडळाने प्रॅक्टिस फायनलला आले. पहिल्या दिवशी तिथं पण नियम असाच लावलेला की मॅच निकाली झाली पाहिजे. पहिल्या दिवशी मॅच ड्रॉ झाली आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी तरुण मंडळाने 1 गोलनं मॅच जिंकली. म्हणजे असे त्यावेळेचे किस्से, म्हणजे शिवाजी आणि प्रॅक्टिस असे, म्हणजे ईर्ष्याच असायची भयानक. सर, आता जो तुम्ही इन्सिडेंट सांगितलेला आहे तो मॅराडोनाच्या हँड ऑफ गॉडच्या आधीचा आहे का? नाही, मॅराडोना 1986च्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं हा गोल केला होता मॅराडोनानं. आणि ही जी घटना घडलेली आहे कोल्हापुरातली, ही 1979, तारीख सुद्धा आहे इथं, 1 जानेवारी 1979, 2 जानेवारी 1979 आणि 3 जानेवारी 1979. या 3 दिवशी या सलग 3 मॅचेस कोल्हापूरमध्ये झालेल्या. म्हणजे जवळजवळ 8 वर्ष अगोदर. सर, आजच्या काळात फुटबॉलची अवस्था काय आहे? कोल्हापूरच्या फुटबॉलची अवस्था काय आहे? पूर्वीच्या काळाची तुलना केली तर आता कोल्हापूरचा फुटबॉल अगदी अत्युच्च टोकावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण काही गोष्टी आहेत त्या खटकतात. उदाहरणार्थ प्रेक्षकांची हुल्लडबाजी, काही खेळाडूंचं मैदानावरचं वर्तन, या अशा काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा खटकणार आहेत की खेळाला आणि फुटबॉलच्या विकासाला बाधा आणणार आहेत त्या. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेले प्रेक्षक, त्यातले 60-70% प्रेक्षकांना पूर्ण खेळाचा किंवा फुटबॉलचा नियम माहीत नाहीत. परंतु त्यांना वाटतं की आपल्या संघावर अन्याय केला म्हणून ते प्रेक्षक गॅलरीतून अतिशय घाणेरड्या पद्धतीचं वर्तन करतात.
आणि हे खेळाला मारक आहे. यामुळं काय होतं, दोन टीमच्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी होते, ईर्ष्या निर्माण होते. त्याचं पर्यवसान टीममधल्या खेळाडूंच्यात होतं, मग खेळाडूंच्यात मारामारी सुरू होते. असे नको असलेले प्रकार होतात. आपल्याला सध्या कोल्हापुरातल्या फुटबॉलच्या सर्वच संघांनी, तालीम संस्थांनी एकच एम डोक्यात ठेवलं पाहिजे की कोल्हापूरचा खेळाडू इथून बाहेर चांगल्या पद्धतीने कसा वरपर्यंत गेला पाहिजे. माझ्याच टीमचा खेळाडू गेला पाहिजे, त्याच्या टीमचा कसा जातोय बघतो, ही भावना जी आहे ती कमी केली पाहिजे आणि कोल्हापूरचा खेळाडू खेळला पाहिजे. आज अनिकेत जाधव अंडर-17 वर्ल्ड कप खेळला भारतामध्ये, त्यावेळेला सगळ्या कोल्हापूरनं त्याला उचलून धरला. त्यावेळेला आपण असं म्हटलो का की हा त्या कोपऱ्यात राहिला आहे आणि तो आपल्या इकडचा नाही आहे, काय त्याला चेअरअप करायचं, असं म्हटलो नाही. तर अशा पद्धतीनं कोल्हापूरचा खेळाडू भारतीय टीममधून खेळतोय यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि हे आत्ता दिसेना झाले कोल्हापुरात. माझ्याच टीमचे खेळाडू खेळले पाहिजेत, त्याच्या टीमचे एवढे खेळले, माझ्या एवढे का नाही, हेच चाललंय सध्या कोल्हापूर. हे नको आहे व्हायला. सर, आपण असं म्हणू शकतो का की जे खरेच फुटबॉलवरती प्रेम करणारे लोक आहेत किंवा ज्यांना खरंच नॉलेज आहे फुटबॉलबद्दल, असे प्रेक्षक कमी झालेले आहेत आणि त्याच्या मागचं काय कारण आहे का? सध्या फुटबॉलच्या मैदानावर ज्यांना हुल्लडबाजी करायची आहे अशाच प्रेक्षकांची संख्या जास्त झालेली आहे आणि ज्यांना खरोखर फुटबॉलची मॅच चांगल्या पद्धतीनं बघायची आहे ते प्रेक्षक आता अलीकडे थोडेसे कमी झालेले आहेत, कारण त्यांना ही हुल्लडबाजी सहनच होत नाही. अगदी 2 वर्षापूर्वीची गोष्ट बघितली तर प्रेक्षकांनी वरून गॅलरीतून खेळाडूंच्या अंगावर काय वाटेल ते फेकून मारलेलं आहे. हे असलं बघायला दर्जेदार खेळाडू किंवा माझे जुने खेळाडू येणारच नाहीत मॅच बघायला. तर तुम्ही आता रिसेंटली आत्ता जर नवीन संघाचे कुठले मॅचेस तुम्ही पाहिलेले आहेत किंवा आत्ताही तुम्ही शाहू स्टेडियमवरती जाऊन मॅचेस बघता का? चांगल्या मॅचेस असतील तर निश्चित मी बघायला जातो, परंतु यावर्षी एकही मॅच बघायला मी गेलो नाही. आता आपला याच्या अगोदरचा जो प्रश्न होता, चांगले खेळाडू किंवा प्रेक्षक मॅच बघायला येत नाहीत, त्याचंच हा एक म्हणजे उदाहरण आहे. कारण मुळात चालू वर्षी क्लायमेट हाय आहे, उन्हाचा तडाखा भरपूर आहे आणि त्यात मॅचेस बघायला जायचं आणि जाऊन काय बघायचं असं एक एकदा वाटतं. मग एक एकदा 2 संघांच्या हाणामाऱ्या, एक एकदा संघातल्या खेळाडूंचे आणि रेफरींची वादावादी, मग काही वेळेला प्रेक्षकांच्या शिव्या घाणेरड्या, प्रेक्षकांचे हावभाव, हात इशारे, मग गोल मारले की खेळाडूंनी प्रेक्षकांना ओरडा म्हणून सांगायचं. हे असले हे प्रकार आहेत, हे नको वाटतात, किळसवाणे वाटतात, म्हणून ते मॅच बघायला जायची इच्छा होत नाही. त्याचबरोबर आता आपण हे पाहतो की तालीम मधली खूप रायव्हलरी आहे आणि ती इतकी इंटेन्स काय आहे आणि त्याचा परिणाम काय आहे? साधारणपणे 1990 सालापर्यंत कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये ईर्ष्या, जिद्द प्रचंड प्रमाणात होती, पण त्याचं स्वरूप वेगळं होतं. म्हणजे समोरच्याला ईर्ष्या करत असताना त्याला कसं हरवायचं एवढीच ईर्ष्या असायची. पण आता अलीकडच्या एक 10 वर्षात बघायला लागलो ना, तर कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये विचित्र पद्धतीची ईर्ष्या निर्माण झालेली आहे. म्हणजे त्याला संपवायचाच अशा पद्धतीची ईर्ष्या आहे. ही फुटबॉलला घातक आहे, फुटबॉलच्या विकासासाठी अतिशय घातक आहे आणि हे कुठंतरी कमी झालं पाहिजे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. एखादी मोठी मॅच असते तेव्हा स्टेडियमवरचं वातावरण कसं असतं? आता सध्याच्या काळात जर एखादी मॅच म्हणण्यापेक्षा शिवाजी तरुण मंडळ आणि पाटागडी तालीम मंडळ ही मॅच असेल त्याच वेळेला खचाखच प्रेक्षक भरलेले असतात आणि यामध्ये सुद्धा एक गोष्ट वाईट काय आहे की यातले बरेच प्रेक्षक त्या मॅचला भांडणं होतात का बघण्यासाठी आलेले असतात आणि जे खरोखर फुटबॉलवर प्रेम करतात ते चांगला खेळ बघायला मिळावा म्हणून आलेले असतात. तर माहोल मात्र अगदी विश्वचषकला वगैरे किंवा बाहेरच्या इंटरनॅशनल मॅचेसला जसं स्टेडियम खचाखच भरलेलं असते तशा पद्धतीनंच हे सुद्धा स्टेडियम भरलेलं असतं. मग त्या 2 संघाच्याच मॅचला एवढं प्रेक्षकांचं का प्रेम असतं, असं काय कारण आहे का? आता काही वेळेला कसं होतंय, त्या संघाने आपला दर्जा मेंटेन केलेला आहे, त्यांचं जे खेळाचा दर्जा आहे, त्यामुळे दोन्ही टीम सातत्यानं
अंतिम फेरीपर्यंत येतात. आणि त्यामध्ये सुद्धा विशेष काय आहे की पाटाकडील तालीम ही मंगळवार पेठेतली आहे आणि शिवाजी तरुण मंडळी ही शिवाजी पेठेतली आहे. मग तिथं परत शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठ हे वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळं त्याला अधिक गर्दी पण होते आणि ईर्ष्या पण निर्माण होते त्यामध्ये. सर, आत्ताच्या काळात जी रायव्हलरी आहे आणि आधीच्या काळात जी रायव्हलरी आहे ती जर आपण कम्पेअर केली तर आधीच्या काळातली रायव्हलरीचे काही किस्से म्हणजे तुम्हाला काही गोष्टी सांगू शकता का, किंवा ही आत्ता का वाढलेली आहे आणि काय वेगळ्या लेवलवर? पूर्वीच्या काळी सुद्धा पेठापेठांची ईर्ष्या प्रचंड असायची. खरं पूर्वीची जी जिद्द ईर्ष्या असायची ती अशी म्हणजे हिंसक नसायची, कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट हिंसक नसायची. ईर्ष्याची म्हणजे मॅच आमच्या टीमने जिंकली पाहिजे एवढंच फक्त. ज्या क्षणाला मॅच संपणार त्याच्या दुसऱ्या मिनिटाला एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून प्रेक्षक जाणार. आता तसं राहिलेलं नाही. आता खेळाडूंच्यात सुद्धा खुन्नस निर्माण झाली. रस्त्यावरून जाताना एकमेकाकडे बघणार असे. हे वाईट आहे ना. तुम्ही ग्राउंडवर ईर्ष्येनं खेळा, चांगला खेळ करा. मॅच कुठला तरी संघ एक हारणार आहे आणि कुठला तरी एक संघ जिंकणार आहे, त्याचं एवढं मनाला लावून काय घ्यायचं आहे. मग त्याचं ते मनाला लावून घेतलेल्याचा प्रकार असे होतात की ते ग्राउंडवरच्या मारामाऱ्या गल्लीबोळापर्यंत जातात. मग ह्या मंडळाच्या कार्यक्षेत्रातलं दुसरं एखादं लहान मंडळ असते त्याचे बोर्ड फोडा, त्यांच्या आसपासच्या गाड्या फोडा, हे असले घाणेरडे प्रकार सध्या कोल्हापुरात व्हायला लागलेत. ते व्हायला नको आहेत. आता जे आपले सगळे क्लब्स आहेत कोल्हापूरमधले, तर त्यांचे रंग आहेत, काहीतरी त्यांची एक आयडेंटिटी आहे, ती किती महत्वाची आहे? शिवाजी तरुण मंडळचा तिरंगी कलर आहे. बालगोपाल तालमीचा भगवानी स्काय ब्ल्यू टाईप असा कलर आहे आणि प्रॅक्टिस क्लबचा काळा आणि पांढरा आहे. हा मला वाटते स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचा फिक्स ठरलेला कलर आहे. त्यामध्ये त्यांनी बदल केलेला नाही आणि करणारही नाहीत ते. आता बाकीच्या संघांचा जर विचार केला तर ते अलीकडचे संघ आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पाटाकडील तालीम साधारण 1975चा आहे. संध्यामठ क्लब जो आहे तो 1987-88चा आहे. खंडोबा तालीम पण 1987-88. दिलवार पण त्या दरम्यानचाच आहे. मग हे जे अलीकडचे जे संघ आहेत, आपल्या कोल्हापूरमध्ये फुटबॉलच्या वर्ल्ड कपचं किंवा विश्वचषकाचं क्रेज केव्हा निर्माण झाली? ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये 1983-84ला TV सुरू झाला आणि 1986चा वर्ल्ड कप आपल्याला पहिल्यांदा TV वर बघायला मिळाला. तेव्हापासून कोल्हापूरमध्ये विश्वचषकाची आणि बाहेरच्या देशातल्या खेळाडूंची क्रेज निर्माण झाली. 86च्या अगोदर आपण पेले माहिती होता फक्त आपल्याला, पण माहिती असला तरी सुद्धा फक्त एखाद्या चित्रपटात आपण बघितला होता त्याचा खेळ. त्याचे व्हिडिओ बघायला मिळत नव्हते किंवा TV वगैरे नसल्यामुळे तो काय करतोय, कसला आहे, काही माहीत नव्हतं कोणाला. पण 86च्या वर्ल्ड कपला जसं मॅराडोना दिसायला लागला TV वर, तसं सगळीकडं एखाद्या खेळाडूला उचलून धरायचं हे प्रमाण कोल्हापूरमध्ये वाढलं. मग मॅराडोनाचा टी-शर्ट कसला तर निळा पांढरा. लगेच दिलवार तालमीनं तसलं किट केलं. मग ब्राझीलचं किट कसलं आहे, पिवळं निळं. लगेच पाटाकडील तालमीनं तसलं किट केलं. म्हणजे असं इंटरनॅशनल लेवलचे जे संघांची किट आहेत, जे फेमस संघ आहेत, त्यांची किट आपण करायची, हे या कोल्हापुरातल्या संघाने उचलून धरले ती किट. सर, आणखी असं एक मला विचारायचं होतं की कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये काही वेगळे एक्सपेरिमेंट झालेले आहेत का? भरपूर प्रमाणात झालेले आहेत फुटबॉलच्या स्पर्धा. 1995च्या आसपास कोल्हापुरात शिवाजी स्टेडियमवर फ्लड लाईटवर मॅचेस झालेल्या. त्या मला वाटते पहिल्या मॅचेस असतील कोल्हापुरातल्या फ्लड लाईटमधल्या. त्या झाल्यानंतर पुन्हा लोकमत वृत्तपत्र समूहानं लोकमत KPL फुटबॉल स्पर्धा या नावाची टुर्नामेंट आयोजित केली. त्यामध्ये फ्लड लाईट होत्या, त्यामध्ये फ्रँचाई होते, त्यामध्ये असे शिवाजी तरुण मंडळ, बालगोपाल, प्रॅक्टिस असे क्लब नव्हते. तर एक 8-9 फ्रँचाई तयार केलेल्या आणि आपल्या IPL जसं असतंय त्या पद्धतीनं कोल्हापुरातले निवडक खेळाडू त्या टीममध्ये घेतलेले होते आणि त्यांच्यामध्ये टुर्नामेंट घेतलेल्या होत्या. ती एक मोठी टुर्नामेंट 2 वर्ष झाली. खेळाडूंना त्यामध्ये पैसे मिळाले. त्यानंतर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून संतोष ट्रॉफीचं 2 वर्ष आयोजन करण्यात आलं. परत भारत आणि हॉलंड महिला फुटबॉल संघाचा एक सामना आयोजित करण्यात आलेला होता. नॅशनल लेवलच्या वुमेन्स लीग, वुमेन्स हिरो कप
2 टुर्नामेंट त्यावेळेला त्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या. परत शालेय स्पर्धासुद्धा कोल्हापूरमध्ये नॅशनल लेवलच्या झालेल्या आहेत. आणि विद्यापीठ स्तरावर बघितलं तर यापूर्वी पुरुषांच्या अखिल भारतीय स्पर्धा पण झालेल्या आहेत आणि महिलांच्या वेस्ट झोन आणि ऑल इंडिया त्यासुद्धा टुर्नामेंट 2013च्या दरम्यान झालेल्या आहेत. अच्छा. तुम्ही आता नॅशनलचे सगळे टुर्नामेंट्स बद्दल बोलला, पण कोल्हापूरच्या टॅलेंटनी इंटरनॅशनल लेवलवर काय अचीवमेंट्स केलेले आहेत का? आता पहिल्यापासून एक कोल्हापूरच्या फुटबॉलला म्हणजे एक वाईटच म्हणलं तर चालेल, आमचे खेळाडू बाहेर गावाला जायला थोडेसे नाराज असतात. बाहेर जायला नाहीच म्हणत असायचे. एवढं टॅलेंट आहे कोल्हापूरच्या फुटबॉलला. ती जर मुलं ज्या त्या वयामध्ये नॅशनल लेवलला जर गेली असती म्हणजे बाहेरच्या क्लबमध्ये किंवा बाहेरच्या अकॅडमीमध्ये, तर ती आज भारताच्या टीमकडून टॉपच्या स्पर्धा खेळली असती. एक अनिकेत जाधव फक्त आत्ता भारताच्या संघातून खेळला आणि त्याच्या अगोदर शालेय स्पर्धेमध्ये काही भारताच्या टीममधून खेळाडू खेळले. मग त्यामध्ये दीपराज राऊत होता, अजिंक्य गुजर होता, परत सागर केकरे होता, परत आपला ह्याचा निखिल जाधव क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून खेळला. असे शालेय स्तरावर नॅशनलला खेळले भारताच्या टीमकडून. रिची फर्नांडिस त्या काळामध्ये तो टॉपचा खेळाडू होता कोल्हापुरातला, तो भारताच्या संघाकडून शालेय स्पर्धेत खेळला. पण त्यानंतर त्याच्या वरच्या लेवलला आमचे खेळाडू फारसे गेले नाहीत. खेळाडू बाहेर खेळले बरेच, पण ते कुठं मग काही RCFमध्ये खेळले, काही युनियन बँकेत खेळले, काही कस्टममध्ये खेळले, असे प्रोफेशनल टीममधून खेळले. खरं भारताच्या टीममध्ये खेळण्या एवढी मजल आत्तापर्यंत कुठल्या खेळाडूंना मारली नाही, एक अनिकेत जाधव सोडला तर. मग ह्याचं कारण काय वाटतं आपल्याला, की आपल्याकडे टॅलेंट भरपूर आहे पण वर्ल्ड क्लास सिस्टीम नाहीये का? कारण काय असू शकतं ह्याच्यामध्ये? नाही, या 2-4 वर्षामध्ये मानसिकता बदललेली आहे मुलांची. आता आमची कोल्हापूरची फुटबॉलची मुलं आहेत ती या 2-4 वर्षात बाहेर जायला तयार आहेत. म्हणजे बाहेर म्हणजे अगदी बाहेर आउट ऑफ कंट्री सुद्धा जायला तयार आहेत. पण याच्या पूर्वीच्या काळात जर विचार केला ना तर टॅलेंट असून सुद्धा जात नव्हती मुलं ती, तर त्यांनी ते जायला पाहिजे होतं. सर, आता आपण पाहतोय की शाहू स्टेडियम सोडून आपल्याकडे मोठं नॅशनल लेवलचं काही ग्राउंडच नाहीये. जर आपल्याला चांगले प्लेयर्स घडवायचे असतील तर दुसरा काय आपल्याकडे पर्यायच नाहीये, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? आता महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्याच्या संघटनांची मैदानं बघितली तर शाहू स्टेडियम हे चांगलंच आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत तुम्ही जर विचारत असाल तर या बाबतीत मी महानगरपालिकेला दोष देणार. कारण गेली कित्येक वर्ष आम्ही सातत्यानं मागणी करतोय की कोल्हापूर महानगरपालिकेची जी मैदानं कोल्हापुरात आहेत, त्यामध्ये गांधी मैदान आहे, त्यानंतर दुधाळीचं मैदान आहे, तिकडं राजोपाध्ये नगरमधलं आहे, आयसोलेशनचं मैदान आहे, बावड्याचं मैदान आहे, सासणे ग्राउंडच्या तिथलं महापालिकेचं मैदान आहे. अशी ओसाड अशी मैदानं आहेत सगळी. काही डेव्हलपमेंट झालेली नाही, काही नाही. ती मैदानं चारी बाजूनं बंदिस्त करून जर आमच्या ह्या कोल्हापूरच्या फुटबॉलच्या टीमना 1-1 वर्षाच्या करारानं जर वापरायला दिली तर ती मैदानं चांगली राहतील का नाहीत, आणि चांगली राहिल्यामुळं नवीन खेळाडू तयार होतील का नाहीत. तर ही खंत आहे कोल्हापूरच्या फुटबॉलची. खेळायला मैदानच नाही आहेत, सरावाला मैदानच नाही आहेत. शाहू स्टेडियम चांगला आहे पण ते कधी लीग मॅच सुरू झाल्यापासून सीझनचा शेवटचा सामना खेळेपर्यंत, परंतु वर्षभर खेळण्यासाठी आम्हाला मैदानच नाही आहेत. त्यामुळं नवीन मुलं तयार करताना खूप समस्या निर्माण होतात. आज कोल्हापुरातील फुटबॉलची गुणवत्ता ही बाकीच्या सेंटर्सपेक्षा चांगली आहे की ढासळत आहे? जसं की आपण गोवा, मुंबई यांच्याशी आपण जर कम्पेअर केलं तर काय वाटतं आपल्याला? आता महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांचा विचार केला तर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं खुल्या गटातल्या मुलांच्या मुलींच्या राज्य स्पर्धेला संघ सहभागी होतात. त्यानंतर अंडर 19चे संघ सहभागी, अंडर 20चे संघ सहभागी होतात, अंडर 15चे संघ सहभागी होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात बाकीच्या जिल्ह्यांचे संघ सहभागी झालेले दिसत नाहीत. दुसरी गोष्ट, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं अ, ब आणि क गटातल्या लीग मॅचेस घेतल्या जातात.
तशा इतर जिल्ह्यामध्ये सगळ्याच जिल्ह्यात घेतल्या जातात असं काही नाही. एक पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, संभाजीनगर असे मोजके जिल्हे सोडले तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये अजिबात दर्जेदार अशा स्पर्धा होत नाहीत. त्यामुळं आपलं कोल्हापूरचं संघटनात्मक काम चांगलंच आहे. त्याशिवाय शालेय स्पर्धेचा विचार केला तर शालेय स्पर्धेत सुद्धा कोल्हापूर सातत्यानं राज्य स्पर्धेत पहिला दुसरा नंबर काढलेला आहे. मुलांचा नंबर येतो, मुलींचा नंबर येतो. आता कलकत्त्याचा तुम्ही विषय काढला. शिवाजी विद्यापीठाची टीम ज्यावेळेला अखिल भारतीय स्पर्धेसाठी जाते त्यावेळेला बऱ्याचदा मुंबईला तर आम्ही आता सातत्यानं हरवतोय. मुंबई, पुणे, नागपूर, महाराष्ट्रातल्या कुठल्याही टीमकडून आम्ही आत्तापर्यंत हारलेलो नाही. त्यांना तर आम्ही हरवतोच. पण आता बाहेरच्या ज्या टीम आहेत त्यामध्ये LNIPची ग्वालियरची टीम चांगली असते. त्यांना शिवाजी विद्यापीठानं हरवले. कलकत्त्याच्या 1-2 टीमना आत्ता गेल्या 2 वर्षात आम्ही हरवलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर कोल्हापूरच्या शालेय टीम, विद्यापीठाची टीम यासुद्धा आता चांगल्या पद्धतीनं राष्ट्रीय स्तरावर खेळू लागलेले आहेत. सर, आता आपण शालेय स्तरावरती बोललो, पण हेच जर आपण ओपन गटामध्ये पाहिलं तर त्याची काय परिस्थिती आहे? ओपन गटात तुलना करायची झाली तर मुंबई, गोवा आणि कलकत्ता इथं एक असं म्हणजे फॉर्मॅट ठरलेलं आहे त्यांचं फुटबॉलचं. काय म्हणतात त्याला, म्हणजे साचेबद्ध जे फुटबॉल म्हणजे तो त्यांचा तिथं अगदी योग्य पद्धतीनं चालू आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांना खेळायला मैदानं सेपरेट आहेत. त्यांचे कोचेस जे आहेत ते बाहेरच्या देशातले सुद्धा कोचेस तिथे येऊन कोचिंग करून जातात. त्यांना व्यावसायिक फुटबॉलच्या क्षेत्रात पदार्पण करायला तिथं संधी आहेत. आणि जरी ती खेळाडू व्यावसायिक क्षेत्रामध्ये उतरले तर त्यांचं भविष्यामध्ये करिअर होण्याची चान्सेस 90% तरी आहेत. तसं कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूंच्या बाबतीत एक उदासीनता आहे. त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केलं तर त्यांना 15, 20, 25 वर्ष त्या करिअर होऊ शकेल असं सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं चांगल्या पद्धतीनं फुटबॉल खेळता येत नाही. बाहेरचे कोचेस इथं अजून आलेले नाही आहेत. तर हा बाहेरच्या संघांचा ना कोल्हापूरच्या संघांचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर माझी खूप इच्छा आहे की आपली टीम, कोल्हापुराची टीम आय लीग पर्यंत जाऊन खेळावी, पण आपल्या कोल्हापुरातून कोणताही संघ त्यासाठी कुठला प्रयत्न करत नाहीये. मागं एक 6-7 वर्षापूर्वी आमदार चंद्रकांत जाधवांनी चांगला प्रयत्न केलेला होता. त्यासाठी त्यांनी जागासुद्धा खरेदी करायची ठरवलेली. कोल्हापूर FC या नावानं एक टीम आपल्याला आय लीगमध्ये पाठवायची म्हणून. आणि त्यांनी चांगले प्रयत्न सुरू केले होते, पण दुर्दैवानं तेच आपल्यातून निघून गेले आणि त्यांच्या प्रयत्नाला खोडा बसला. आता अलीकडं संजीवन पन्हाळा जे आहे भोसले सरांचं, त्यांनी आय लीगच्या दृष्टीनं चांगलं काम केलेलं आहे. पन्हाळ्याला आता टर्फचं मैदान केलेलं आहे. आणि परवाच मला वाटते आय लीगच्या काहीतरी मॅचेस तिथं झाल्या. त्यात संजीवनची टीम आहे आत्ता. पण ती कोल्हापूर शहरातली व्हावी अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. बघू आता. या सगळ्यात म्हणजे या सगळ्या वातावरणात कोल्हापूर फुटबॉलसाठी पॉझिटिव्ह गोष्ट कोणती आहे? सध्याच्या काळात काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत? सध्याच्या काळात कोल्हापुरातली पॉझिटिव्ह गोष्ट म्हटलं तर मुलांचं टॅलेंट हे अगदी 1 नंबर आहे. पुण्या मुंबईच्या खेळाडूंच्या पेक्षा सुद्धा चांगलं टॅलेंट आहे कोल्हापूरचं. फक्त त्यांना पुशअप चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. कारण ही जी मुलं आहेत कोल्हापूरची फुटबॉल खेळणारी, ही सर्वसामान्य कुटुंबातली आहेत. त्यांना आर्थिक अडचणी येतात. त्यांना प्रॅक्टिस करत असताना इक्विपमेंट घ्यायला सुद्धा परवडत नाही. त्यांना डाएटचा खर्च परवडत नाही. अशा वेळेला त्यांना कुणीतरी पुशअप करणं गरजेचं आहे. कोल्हापूर पुरतं फुटबॉल मर्यादित राहण्याचे काय कारण आहे का? फिटनेस आहे त्याच्या मागे कारण, म्हणजे डाएट आहे, सायकोलॉजिकल आहे का ॲडमिनिस्ट्रेशन आहे? नाही, आता अलीकडच्या 4-5 वर्षात कोल्हापूर पुरता मर्यादित राहिलेलंच नाही आहे फुटबॉल. कारण आमचे बरेच खेळाडू कोल्हापूर सोडून आता बाहेर गेलेले आहेत. त्यामध्ये अगदी नाव घ्यायचं झालं तर निखिल कदम आता कलकत्त्यामध्येच खेळत होता. त्यानंतर अजिंक्य नलवडे म्हणून पाटाकडीलचा खेळाडू होता, तो रेल्वेमध्ये भरती झालेला होता फुटबॉल खेळाडू म्हणून. असे बरेच खेळाडू आता बाहेर जातात खेळायला. गडिंग्लजचे काही खेळाडू आता ऑल ओव्हर इंडियामध्ये खेळतात.
त्यामध्ये अभिषेक पवार म्हणून खेळाडू आहे, कर्नाटककडून तो संतोष ट्रॉफी खेळला, बेस्ट फॉरवर्ड म्हणून त्याला बक्षीस मिळालं तिथं. टोटल टुर्नामेंटमध्ये त्यानं 6 गोल केले. त्यानंतर बरेच खेळाडू असे म्हणजे बाहेर जाऊन खेळतात आत्ता. कोल्हापूरपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे खेळ, फक्त त्यामध्ये थोडीशी अजून सुधारणा काय व्हायला पाहिजे की कोल्हापूरच्या फुटबॉल स्पर्धेचं स्टँडर्ड वाढलं पाहिजे. प्रेक्षकांनी जे आज पाठ फिरवलेली आहे फुटबॉलच्या स्पर्धेकडं ते कुठंतरी बदललं पाहिजे. मग याची कारणं शोधणं गरजेचं आहे. का प्रेक्षक मॅच बघायला येणं झालेत, टुर्नामेंट कमी का व्हायला लागलेत, याचा सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे. खेळाडू, पंच, प्रेक्षक, तालीम मंडळ या सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आता इंजुरी आणि स्पोर्ट्स सायन्स बद्दल किती जागरूकता आहे कोल्हापूरमध्ये किंवा आता आपल्या फुटबॉलच्या ग्रुप्समध्ये? इंजुरीच्या बाबतीत सर्वच खेळातल्या खेळाडूंना माहिती असणं अतिशय गरज आहे. याचं कारण असं आहे की मैदानावर खेळत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ह्याचं भानच खेळाडूंना नसतं. इंजुरी होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे खेळाडूंना माहीत नसतं. आज दुपारी 4ला मॅच आहे, तर आज आपण दिवसभर उठल्यापासून त्या मॅचला जाईपर्यंत काय खाल्लं पाहिजे, कशी विश्रांती घेतली पाहिजे हे खेळाडूंना माहीत नसतं. खेळत असताना पायामध्ये गोळे येणे हा प्रकार असतो. हे गोळे का येतात? शरीरातले क्षार कमी झाल्यामुळं. मग शरीरातील क्षार कमी होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे सकाळपासून हे खेळाडूंना माहीत नसतं. बऱ्याचदा काय होतं, साधारण 3 वाजेपर्यंत कुठेतरी ड्युटीच्या निमित्तानं बाहेर गावाला जायचं आणि मॅच आहे म्हणून 4 वाजता पळत 2 व्हीलरवरून फास्ट अगदी यायचं, डायरेक्ट ग्राउंडवर जायचं. तिथं कोणीतरी किट आणलेलं असतं, ते किट घालायचं आणि पटकन मॅचला आत उतरायचं. कसा तुमचा परफॉर्मन्स होणार? प्रॉपर तुमचं डाएट नाही, प्रॉपर तुम्हाला रेस्ट नाही आणि तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये मॅच खेळायला गेलाय, मग तुम्हाला इंजुरी होणारच 100%. तर या गोष्टींची काळजी खेळाडूंनी आत्ता घेणं गरजेचं आहे. आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशननं यापूर्वी चांगले प्रयत्न केलेले आहेत. 1-2-3 वेळा त्यांनी असे गेस्ट लेक्चर आयोजित केलेले होते किंवा 1 डे वर्कशॉप आयोजित केलेले होते खेळाडूंच्यासाठी की इंजुरी झाल्यानंतर काय करायला पाहिजे, होऊ नये म्हणून काय करायचं, याच्यासाठी गेस्ट लेक्चरर बोलवले होते. पण खेळाडूंनी तिकडेही पाठ फिरवली. मग ही एक शोकांतिकाच आहे ना. तुम्हाला चांगलं काहीच जर नको असेल तर फुटबॉल खेळाडू म्हणून तुम्ही कसं डेव्हलप होणार? बरोबर. सर, मग ह्याच्या मागे आपण असं म्हणू शकतो का की आपल्या फुटबॉल प्लेयर्सना की तेवढं पाहिजे तेवढं नॉलेज तर मिळत नाहीये, मार्गदर्शन व्यवस्थित मिळत नाहीये, पण त्यांना काय म्हणतो इकॉनॉमिकली नाही, एक शब्द मी मध्ये तुमचं वाक्य मी मोडतो. खेळाडूंना नॉलेज मिळत नाही हे चुकीचं आहे. बर. खेळाडूंना कोचेस सुद्धा चांगले आहेत, नॉलेज द्यायला सुद्धा ते तयार आहेत, परंतु खेळाडूंची इच्छाशक्ती नाही आहे. आज सकाळी 6:30ला जर प्रॅक्टिस चालू केलं किंवा 6 वाजता प्रॅक्टिस चालू केलं तर काही खेळाडू पुढच्या वर्षी रजिस्ट्रेशनच करत नाहीत. नाही, आम्हाला एवढ्या लवकर उठून खेळायला यायला जमणार नाही. ब्राझीलमधल्या सॉक्रेटिसची जी फुटबॉलची अकॅडमी आहे तिथं सकाळी 4:30ला लाईट ऑन होते. म्हणजे तिथून 4:30 पासून त्यांचं शेड्यूल चालू होतं आणि मुलांचं वय किती त्या अकॅडमीमधल्या? 8 वर्षापासून पुढची मुलं सगळी. मग त्या मुलांना जर 4:30 वाजता उठून 5 वाजता तुम्हाला सराव चालू करायला शक्य होत असेल तर आमच्या 18, 19, 20 वर्षाच्या मुलांना सकाळी 6:30ला प्रॅक्टिसला यायला काय अडचण आहे? पण नाही देत. ती पुढच्या वर्षी त्या टीमला सोडून देतात. ही शोकांतिका आहे. कोचेसची तयारी आहे, तालीम संस्थांची तयारी आहे, सगळं म्हणजे इक्विपमेंट पुरवायची. खरं खेळाडूंची आत्ताच्या इच्छा नाही आहे. म्हणजे सगळ्याच म्हणत नाही मी, पण 10 खेळाडू असतील तर त्यातल्या 6 खेळाडूंची इच्छा नाही, 4 खेळाडू चांगले आहेत. सर, आता आपण सॉक्रेटिसच्या अकॅडमी बद्दल बोलला आणि तिथे वयवर्ष 8 वर्षापासून म्हणजे 8 वर्षापासून ती मुलांचा सराव चालू होतो. तर फुटबॉल खेळायला सुरुवात करण्याचं योग्य वय काय आहे? फुटबॉल खेळायलाच असं नाही, कुठल्याही एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात जर करायची असेल तर ती लहान वयातच करावी लागते. त्याला अपवाद फुटबॉल राहूच शकत नाही. 8व्या वर्षी जर त्या मुलानं फुटबॉल खेळायला सुरुवात केली तर
16व्या वर्षी नेमार मग विश्वचषक खेळू शकतो. आमच्या तिथं फुटबॉलला सुरुवात 15व्या वर्षी होते आणि मग 22-23व्या वर्षी तो सिनियरच्या टीममधून खेळायला चालू होतो. हा आमच्या देशातल्या, आमच्या कोल्हापूरच्या किंवा देशाच्या फुटबॉलचा आणि बाहेरच्या देशाचा फरक आहे. सॉक्रेटिसच्या त्या अकॅडमीमध्ये 8 ते 12 वर्षे वयाची मुलं सकाळी 5 वाजल्यापासून प्रॅक्टिस करतात. त्यांचं जर एकदा मी सेशन बघितले नेट सर्च करून, तर दिवसभरात त्यांचं सकाळी 3 तास फुटबॉल प्रॅक्टिस, बॉल प्रॅक्टिस, संध्याकाळी 3 तास मॅच प्रॅक्टिस, मधल्या वेळेमध्ये 1 तास स्विमिंग, 1 तास झोप आणि राहिलेले 4 तास लेक्चर. कशाची लेक्चर? फुटबॉलवरची लेक्चर. म्हणजे टॅक्टिस कशा कशा करायच्या, वापरायच्या असतात, मोमेंट कशा करायच्या असतात, त्यानंतर अपोनंटच्या टीमला डिफेन्स कसा करायचा, अटॅक कसा करायचा, ह्याच्यावरची दिवसभरात 5 ते 6 तास लेक्चर. म्हणजे सांगायचं काय मला, सकाळी 5ला उठल्यापासून त्या मुलाच्या डोक्यात फुटबॉल हा विषय आहे, तो रात्री 8 वाजेपर्यंत. का तो खेळाडू 15व्या वर्षी इंटरनॅशनल खेळणार नाही? आता कालचीच मॅच बघा, स्पेनची टीम होती. स्पेनच्या टीममध्ये एक शेवटच्या 15-20 मिनिटात एक खेळाडू आत गेला. त्याचं वय असेल मला वाटतं 15 किंवा 16 वर्ष असेल. तो 16व्या वर्षी विश्वचषक खेळतोय आणि आपल्या इथं काय अवस्था आहे? नॅशनल खेळायला आपल्याला 19 वर्षे वय ओलांडावं लागते. संतोष ट्रॉफी खेळायला आपल्या इथं 22 नव्हे 25-26व्या वर्षी संतोष ट्रॉफी खेळतो. म्हणजे संपलेलं असते त्याचं जवळजवळ. ह्यात बदल झाला पाहिजे. तर मग ॲस्पायरिंग प्लेयर्सनी काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे? अशा खेळाडूंनी पहिली गोष्ट म्हणजे कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. आज वैभव सूर्यवंशीचं उदाहरण घ्या. त्याच्या वडिलांनीच सांगितलं की दिवसा तो 600 बॉल टाकायला लावायचा. बॉलरना 600 बॉल टाकायला लावायचा आणि हा 600 बॉल बॅटिंग करायचा. कॅल्क्युलेशन करा किती झालं, किती ओव्हर्स झाल्या क्रिकेटच्या. एवढं तो कष्ट करायचा लहान वयात, वयाच्या 10व्या वर्षी. आपल्या खेळाडूंनी हेच करायला पाहिजे ना. समोरचे टीम मधले खेळाडू आलेले नाहीत म्हणून आपण गप्पा मारत पायरीवर नाही बसायचं. वैयक्तिक करू शकता ना. वैयक्तिक प्रॅक्टिस करायला काय अडचण आहे? आमचा एक शिवाजी तोंडमांडचा माजी खेळाडू होता, रणजित इंगवले. सध्या तो ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक आहे. तर तो सकाळी ड्युटीला जायचं, त्यामुळे त्याला सकाळी प्रॅक्टिस करायला मिळत नव्हतं. तर तो एकटाच काय करायचा, एक बॉल घेऊन गांधी मैदानात यायचा, दुपारी 4 ते 5 बॉल घेऊन इंडिव्हिज्युअल वर्कआउट करायचा. आणि शाहू स्टेडियमवर शिवाजीची मॅच सुरू झाली की असा भिंगरीसारखा पळवायचा सगळ्यांना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आपल्याला प्रॅक्टिस जर करायचं असेल, कष्ट करायचं असेल तर इतरांची गरज नाही. वैयक्तिक तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. डिस्ट्रॅक्शन्स जसे आपले काय व्यसन असतील, वाईट संगत असेल, यापासून दूर राहण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याला विविध घटक जबाबदार असतात. मुलगा चांगल्या पद्धतीने खेळाडू तयार व्हावा असं वाटत असेल तर पहिली गोष्ट पालकांचा वचक पाहिजे. पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. रात्री 10 नंतर आपला मुलगा काय करतो, घरी आहे का नाही, का रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत फिरतो, नुसता फिरतो का व्यसनाधीन झालेला आहे, तो व्यसनाधीन होत असताना कुणाबरोबर फिरतो, त्याचा संगत गुण काय आहे, हे सगळं पालकांनी बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट कोचेसने शिकवत असताना फक्त शिकवणंच करायचं, बाकीचं काही करायचं नाही. अशी काही पथ्य आहेत ती सगळी सर्वच स्तरात पाळली पाहिजेत. तिसरी गोष्ट, तो मुलगा खेळत असताना त्याच्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं त्याला खेळवलं पाहिजे. लहान वयामध्ये जर त्याच्यावर अन्यायाची भावना निर्माण झाली तर त्याचं पूर्ण करिअर उद्ध्वस्त होतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादं नॅशनल सिलेक्शन असेल, एखादं वर कुठं जर ट्रायलला जायचं असेल तर त्याला त्याच्याकडे टॅलेंट असून सुद्धा त्याला जर नाही पाठवला, त्याच्यावर अन्याय झाला तर तो मग फुटबॉलमधून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो. पण ह्याचबरोबर फुटबॉलमध्ये जर काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत का? फुटबॉलमध्ये असंच नाही, सर्वच खेळामध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खूप रोजगाराच्या संधी आहेत. आपल्या क्रिकेटचंच उदाहरण घ्या ना.
IPL सुरू झाल्यानंतर किती जणांना रोजगार मिळतो बघा. खेळणारे प्रत्यक्ष 15 जणच असतात, पण त्या 15 जणांच्या पाठीमागं बेंचवर किती बसलेले असतात बघा. सबस्टिट्यूट खेळाडू सोडून कोच असतात, असिस्टंट कोच असतात, बॅटिंग कोच असतात, फिल्डिंग कोच असतो, विकेट किपर कोच असतो, असे त्यानंतर बॉलिंग करणारा एखादा मेंबर असतो, त्यानंतर सायकोलॉजिस्ट असतो, फिजिओथेरपिस्ट असतो. असे जवळजवळ 25 ते 30 जणांचा स्क्वॉड असतो. मग 15 जणं खेळणारी आहेत, राहिलेली 15 जण आहेत, त्यांना रोजगारच मिळाला ना त्यामध्ये. अशा पद्धतीनं आपल्या खेळात सुद्धा आहे, भरपूर आहेत. अगदी मुंबईसारख्या ठिकाणी आज स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा कोर्सेस चालू आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. त्यातमध्ये हेच शिकवलं जातं की तुम्ही रोजगार कसे प्राप्त करायचे स्पोर्ट्समध्ये. जाहिरातीचं युग आहे. तुम्ही खेळाडू म्हणून मैदानावर उतरल्यानंतर तुमचे इथं लोगो लावलेले असतात, इथं लोगो लावलेले असतात, त्यातून तुम्हाला पैसे मिळत असतात. मग तुम्ही मार्केटिंगचं करू शकता, जाहिरातीचं करू शकता. भरपूर रोजगार आहेत खेळामध्ये आत्ता, आणि हे सगळं अलीकडच्या काळात शक्य झाले. पूर्वी आम्ही ज्यावेळेला खेळत होतो त्यावेळेला हे असलं काही नव्हतं, परंतु जसं जसं युग बदलत चाललंय तसं खेळाडूंना सुद्धा त्यामध्ये संधी आहेत. फक्त खेळाडूंना एका जागेला थांबता कामा नये, वर 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 गेलं पाहिजे. त्यानं सतत प्रयत्न केले पाहिजेत. सातत्य महत्वाचं. फुटबॉलच्या नंतर उतरत्या वयात म्हणजे इंजुरीजमुळे काय प्रॉब्लेम्स येतात का? काय काळजी घेतली पाहिजे आपण? आता कबड्डी खेळाडू, फुटबॉल खेळाडू, कुस्ती पैलवान, बास्केटबॉलचे खेळाडू यांचं गुडघ्याचं वर्किंग जास्त होतं खेळत असताना. साधारणपणे 30 वर्ष तरी तो खेळाडू खेळत असतो मैदानावर. त्यामुळे उतार वयामध्ये जशी जशी त्याची ताकद कमी होईल तसं तसं पायाच्या हाडांना बेंड येणे, गुडघ्यामध्ये गॅप वाढणे, पूर्वी लिगॅमेंट कट झालेले असेल तर त्याचं मध्येच काहीतरी उद्भवणे, असे प्रकार होतात. त्यासाठी काळजी घ्यायची म्हणजे काय, तर आपण सातत्याने फिट राहणं गरजेचं आहे. एका जागेला बसून राहिला की तुमचं व्याधी सुरू झाल्या. त्यामुळं उतार वयामध्ये या खेळाडूंनी थोडं का असं आपला फिटनेस राखला पाहिजे. सर, आता जे सुरू आपलं 2026 वर्ल्ड कप आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? चालू विश्वचषक हा आत्तापर्यंत झालेल्या सर्व विश्वचषकांपेक्षा थोडा वेगळा म्हणता येईल. कारण या विश्वचषकमध्ये संघांची संख्या जास्त आहे. पहिली गोष्ट म्हणजे 48 संघ सहभागी आहेत, आणि आज स्पर्धेचा आजचा 5वा-6वा दिवस. गेल्या 6 दिवसात आपण जर बघितलं तर जे प्रस्थापित संघ आपण म्हणतो, प्रस्थापित म्हणजे काय, तर ज्यांनी आपल्याला विश्वचषक जिंकावा असं वाटतंय असे जे काही 6-7 संघ आहेत, त्या संघांच्या बाबतीत विचार केला तर ब्राझीलनं पहिला सामना बरोबरीत सोडवला, स्पेननं पहिला सामना बरोबरीत सोडवला, बेल्जियमनं पहिला सामना बरोबरीत सोडवला, हॉलंडनं नेदरलँडनं सामना बरोबरीत सोडवला. म्हणजे असे जे आपण जे बेस्ट ऑफ 8मध्ये येणारे संघ आहेत असं आपण म्हणतो, त्या संघांनीच पहिल्या फेरीमध्ये कामगिरी खराब केलेली आहे. त्यामुळे असं वाटतंय की येणाऱ्या महिन्याभरात कोणते संघ वर येणार आहेत हे आपण आत्ता काहीच सांगू शकत नाही. आता आणखीन एक मुद्दा यामध्ये, काही असे देश आहेत की त्यांची लोकसंख्या अगदी कमी आहे, म्हणजे लाखाच्या पटीत आहे. मला वाटतं त्यामध्ये सांगायचं झालं तर केप वर्दे, काल स्पेन बरोबर खेळलेला संघ केप वर्दे, 5,30,000 लोकसंख्या आहे फक्त, आणि क्षेत्रफळ किती तर 4,033 चौरस किलोमीटर. मग एवढ्या लहान क्षेत्रफळाचा, एवढ्या लहान लोकसंख्येचा देश तो विश्वचषकला क्वालिफाईड होतोय, आणि मग आमचा 150 कोटीचा भारत का क्वालिफाईड होत नाही? विचार करा, डोळ्यासमोर एक चित्र आणा की आज आपला भारत देश विश्वचषक स्पर्धा खेळतोय. असं जर असतं तर आज कोल्हापूरमध्ये बाहेरच्या देशातल्या फुटबॉल संघांची पोस्टर जी लागलेली आहे ती लागली असती का? त्या ठिकाणी आपल्या भारताच्या खेळाडूंची पोस्टर लागली असती, आणि आपण त्यांच्या प्रोत्साहनासाठी म्हणून आपण जल्लोष केला असता सगळीकडे. मग ही एक खटकणारी गोष्ट आहे. याचा विचार सर्वच क्षेत्रांनी करणं गरजेचं आहे भारतातल्या. त्यामध्ये प्रामुख्यानं सरकारनं, फुटबॉल संघटनांनी, खेळाडूंनी, पालकांनी
असं सर्वच स्तरातल्या घटकांनी याचा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर आपला भारताचा संघ विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी झाला पाहिजे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन त्यांची पण इच्छा आहे. त्यांनी ह्या भारतीय क्रिकेटचं वलय बघितलेलं आहे, IPLचं वलय बघितलेलं आहे, पैसा कसा मिळतो, प्रेक्षक किती आहेत, हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळं त्यांची ही इच्छा आहे की भारत हा फिफासाठी आम्हाला एक उपयुक्त देश आहे आणि भारताच्या फुटबॉलचा दर्जा लवकरात लवकर सुधारणं गरजेचं आहे. त्यासाठी फिफानं पण प्रयत्न केलेत भारतात. अजून त्याला यश आलेलं नाही आहे, पण येत्या जर 10 वर्षात ते यश जर मिळालं तर भारत जगामध्ये नक्कीच नाव मिळवला. कोल्हापूरमध्ये जे वातावरण चालू आहे, जे एवढे मोठे मोठे कटआउट्स लावले जातात, फ्लेक्स लावले जातात, त्याच्याबद्दल आपलं काही मत आहे का? चालू विश्वचषकासाठीच फक्त पोस्टर लावलेले आहेत असं काही म्हणता येणार नाही. मागच्या 4-5 विश्वचषक स्पर्धेच्या वेळेला सुद्धा अशीच कोल्हापूरमध्ये पोस्टर लावलेली होती. पण यावेळेच्या विश्वचषकला थोडं कोल्हापूरमध्ये वेगळं दिसतंय. काय वेगळं दिसतंय तर एखाद्या संघाचे खेळाडूंची पोस्टर तर लावलेतच, पण ते आपल्या प्रतिस्पर्ध्याला काहीतरी टोचेल अशा पद्धतीची वाक्य पण त्या डिजिटलवर आहेत. हे मात्र जाणवावं लागलं यावर्षी. शिवाजी पेठेत बघितलं असे रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा असे डिजिटल लावलेले आहेत. काही ठिकाणी भव्य अशी मोठी डिजिटल लावलेली आहेत आणि कुणाकुणाची लावलेली आहेत, ब्राझीलचे आहेत, अर्जेंटिनाचे आहेत, मला वाटतं ह्याची एम्बापेची त्याची लावलेली आहेत. अशी एक 5-6 संघांची लावलेली आहेत डिजिटल. गोल्डन बॉल, गोल्डन शूज किंवा गोल्डन बूट आणि गोल्डन ग्लव्ह याच्याबद्दल थोडेफार म्हणजे थोडी कॉन्सेप्ट सांगू शकता का? आता गेली अनेक वर्ष विश्वचषकामध्ये ही बक्षिसं लावलेली आहेत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं. त्यामध्ये गोल्डन ग्लोव्ज, स्पर्धेतला उत्कृष्ट गोलकीपर जो आहे त्याला गोल्डन ग्लोव्जचं बक्षीस दिलं जातं. गोल्डन बूट, स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोल करणारा जो खेळाडू आहे त्याला हा गोल्डन बूट दिला जातो. आणि गोल्डन बॉल, स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू की ज्यानं बाबा अत्युच्च कामगिरी केलेली आहे अशा खेळाडूला गोल्डन बॉलचं बक्षीस दिलं जातं. आता आपल्या कोल्हापुरात बक्षिसांची काय वेगळी प्रथा आहे का? आपल्या कोल्हापुरातल्या फुटबॉल स्पर्धेची जी बक्षिसं आहेत त्याचे पण आपल्याला 2 स्तर करता येतील. 2010 पूर्वीचे किंवा 2000 सालापूर्वीचे आणि 2000 सालानंतरची बक्षीस असे 2 भाग करूया आपण. 2000 सालापूर्वीपर्यंत ज्या स्पर्धा व्हायच्या त्यामध्ये बक्षिसांचं स्वरूप काय असायचं तर पहिला गोल मारणाऱ्याला 1 कोंबडी बक्षीस, सामना जिंकला की त्या संपूर्ण संघाला अमुक अमुक हॉटेलमध्ये 22 ताटांचं जेवण, टुर्नामेंट जिंकली की अमुक एका संघाला बक्षीस, बकरं बक्षीस, अशा पद्धतीची 22 उकडलेली अंडी बक्षीस, 1 मुंडी 4 पाय बक्षीस, अशा पद्धतीची कोल्हापुरात पूर्वी बक्षीस होती. ही उत्स्फूर्तपणे काही प्रेक्षकांनी लावलेली बक्षिसं. अधिकृत ज्या ऑर्गनायझिंग कमिटी असायची ती हे असली बक्षिसं लावत नव्हती. ही उत्स्फूर्तपणे प्रेक्षकांच्यातून आलेली बक्षिसं. आणि मग त्या कमिटी जी बक्षीस लावायची ती मग रोख स्वरूपामध्ये ट्रॉफी असायची, अशा पद्धतीने ट्रॅकसूट द्यायचा एखादा किंवा बॅग एखादी द्यायची, अशा पद्धतीची बक्षिसं. आणि आता 2000 सालानंतर कोल्हापुरात काही भव्य दिव्य मोठ्या स्पर्धा पार पडल्या आणि त्या स्पर्धेपासून ही सुरुवात झाली. मला वाटते महासंग्राम फुटबॉल स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेच्या निमित्तानं कोल्हापुरामध्ये ही सुरुवात झाली. महासंग्राममध्ये उत्कृष्ट खेळाडूला TV, उत्कृष्ट खेळाडूला फ्रीज, उत्कृष्ट खेळाडूला 4 व्हीलर, 2 व्हीलर, अंगठी, चेन, अशा काही बक्षिसं लावली गेली आणि तेच वलय पुन्हा इथून पुढच्या सगळ्या स्पर्धेमध्ये निर्माण झालं. मग ते सातत्य त्यामध्ये राहिलं आणि आता अलीकडच्या काळात तर अगदी कहरच झालेला आहे. वॉशिंग मशीन, फ्रीज, TV याच्या बरोबरीनं आता परवा एक टुर्नामेंट कोल्हापूरमध्ये झाली. वेताळ तालमीनं ती चषक जिंकला. वेताळ तालीम गेल्या वर्षी सिनियर गटामध्ये आली आणि यावर्षी त्यांनी टुर्नामेंट जिंकली. तर स्पर्धा संयोजकांनी त्यांना बक्षीस दिलं नाही ते,
तर त्या वेताळ तालमीचा जे एक कार्यकर्ता होता त्यानं उत्स्फूर्तपणे त्या संघातल्या सगळ्या खेळाडूंना ॲक्टिवा गाडी बक्षीस दिली. एक उत्कृष्ट खेळाडू होता त्याला बुलेट दिली आणि बाकी सगळ्यांना ॲक्टिवा दिल्या. म्हणजे अशा पद्धतीचं बक्षीस हे पहिल्यांदाच आत्ता कोल्हापूरमध्ये. म्हणजे हे प्रेक्षकांचंच प्रेम आहे त्यांचं. प्रेक्षकच. मग अशीच एक गंमत झाली होती. महापौर चषकच भरवलेला होता कोल्हापूरमध्ये आणि त्यावेळेला कोल्हापूर महानगरपालिकेची टीम चांगली असायची. म्हणजे ते आयुक्त एक स्पोर्ट्स वर प्रेम करणारे आलेले होते आणि त्यांनी महानगरपालिकेमध्ये चांगल्या खेळाडूंची भरती करून घेतली आणि महापालिकेचा सुसज्ज असा चांगला संघ तयार केला. मग ती टुर्नामेंट महानगरपालिकेच्या टीमनं जिंकली आणि त्या टीमला असंच उत्स्फूर्तपणे एक बकरं बक्षीस मिळालं. मग बकरं बक्षीस मिळाल्यानंतर सगळ्या कार्यक्रम वगैरे पार पडल्यानंतर ह्या खेळाडूंच्या डोक्यात काय कल्पना आली की हे बकरं आपण आत्ता लगेच कापायचं नाही, आत्ता ते बारकं आहे, अजून जरा मोठं झालं की ते बकरं कापायचं. मग संध्यामठ गल्लीतला दिलीप सरनाईक म्हणून एक फुटबॉल खेळाडू होता. त्याच्या घरी पूर्वीपासून म्हैशी वगैरे होत्या, त्यामुळे त्याला जरा अनुभव जास्त होता बकरं कसं पाळायचं वगैरे. मग सगळ्यांचं ठरलं की दिलीप सरनाईकांच्या घरात ते बकरं पाळायचं आणि त्या पद्धतीनं तो आपल्या घरी घेऊन गेला. रंकाळ्याच्या काठाला संध्यामठचं देऊळ आहे, त्या रस्त्याच्या पलीकडे त्यांचं घर आणि जवळजवळ 6 महिने ते बकरं चांगलं पोसलं, अगदी खाऊन पिऊन असे धष्टपुष्ट झालं आणि आता कापायचं ठरवलं होतं. आणि कापण्यापूर्वी एक 4 दिवस आधी त्या बकऱ्यानं दोरी तोडली आणि रस्त्यावरून पळालं. ते सरळ कोल्हापूर महापालिकेच्या KMTच्या गाडीखाली सापडून मेलं. म्हणजे अशा पद्धतीचा तो किस्सा होता. कुणालाच मिळालं नाही, कुणालाच मिळालं नाही. फार मोठं करायचा प्रयत्न केला, त्यामध्ये कुणालाच मिळालं नाही. सर, को फॅक्टर पॉडकास्टचा हा पहिलाच एपिसोड आहे आणि या पॉडकास्टला आपण आल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि आपलं मार्गदर्शन मिळाल्याबद्दल सुद्धा आमचं म्हणजे खूप मोठं गोष्ट होती की आपला एवढा मोठा वारसा आहे, घरातून जो बाळकडू आपल्याला मिळालेला आहे फुटबॉलचं, त्याच्यातून आम्हाला खूप ज्ञान मिळालेलं आहे. त्यासाठी खूप खूप आभार.